सर्व विद्यार्थ्यांचे, पालकांचे आणि शिक्षकांचं आजच्या या दुसऱ्या वेबिनारसाठी माय फाउंडेशन अशोका मार्ग नाशिक, डीएलएडी इंग्लिश टीचर्स एज्युकेटर्स फोरम महाराष्ट्र आणि एस के सोमय्या ज्युनियर कॉलेज ऑफ एज्युकेशन मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने आपल्या सर्वांचं या ठिकाणी परत एकदा मनापासून आम्ही स्वागत करतो। आणि कालपासून जे काही या ठिकाणी वेबिनार चालू झालेले आहेत त्याचा निश्चित आपल्या सर्वांना परीक्षेच्या दृष्टिकोनातून फायदा होईल अशी या ठिकाणी आम्ही इच्छा व्यक्त करतो। मित्रांनो, आजच्या या वेबिनारसाठी आपल्याकडे ज्या तज्ञ व्यक्ती म्हणून उपलब्ध झालेल्या आहेत त्या प्रोफेसर अश्विनी पालवणकर मॅम इंग्रजीच्या एक्सपर्ट आहेत महाराष्ट्रामध्ये। त्यांचं नाव इंग्रजीचा एक्सपर्ट म्हणून घेतलं जातं। सेवा सदन कॉलेज पुणे या ठिकाणी त्या सेवा करत आहेत। त्यांचं एज्युकेशन MA इंग्लिश, MEd, MPhil आणि सेट झालेले आहेत आणि त्याचबरोबर DSM चा पण त्यांचा कोर्स या ठिकाणी कंप्लीट झालेला आहे। असे तज्ञ व्यक्ती आज आपल्या समोर या ठिकाणी होऊ घातलेल्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून F6 पेडागॉजी ऑफ इंग्लिश लँग्वेज या संदर्भात आपले या ठिकाणी मत व्यक्त करणार आहेत। अश्विनी पालवणकर मॅमचं पण आपल्या सगळ्यांच्या तर्फे मी या ठिकाणी स्वागत करतो आणि आजच्या वेबिनारसाठी या ठिकाणी त्यांना शुभेच्छा देतो। त्यांचं वेबिनार सुरू होण्याच्या अगोदर एक 2-3 गोष्टी F6 च्या संदर्भात तुम्हाला सांगणं अतिशय संयुक्तिक असेल। ते प्रामुख्याने म्हणजे F6 चा पेपर हा कोर्स पॅटर्न कशा पद्धतीचा असू शकेल, एक 2-4 मिनिटं फक्त मी तुमचे घेतोय आणि त्यानंतर आपल्याला आजचे एक्सपर्ट या ठिकाणी मार्गदर्शन करतील। मित्रांनो, F6 मध्ये एकूण 4 प्रकरणांचा अंतर्भाव केलेला आहे। त्यामध्ये पहिला प्रकरण आहे किंवा युनिट आहे पेडागॉजी ऑफ इंग्लिश ॲट द एलिमेंटरी स्टेज, क्रिएटिंग लर्निंग एन्व्हायरमेंट फॉर इंग्लिश। 2 नंबरचा युनिट आहे अप्रोचेस, मेथड्स अँड टेक्निक्स ऑफ टीचिंग अँड लर्निंग इंग्लिश अँड लेसन प्लॅनिंग। नंबर 3 करिक्युलम, syllabus and instructional material with reference to standard 4th to standard 5th. And the last unit, developing listening skill, speaking skill, reading skill and grammatically accuracy. असे 4 युनिट तुम्हाला अभ्यासासाठी दिलेले आहेत। पुढे तुम्हाला दिसत असेल समेटिव्ह आणि फॉर्मेटिव्ह अशा 2 पद्धतीचा 2 कॉलम तुम्हाला दिसतील। हा F6 चा पेपर एकूण 20 मार्काचा असेल आणि त्या 20 मार्काचे डिव्हायडेशन तुम्हाला प्रकरणा वाईज या ठिकाणी कोर्स पॅटर्न मध्ये दिसत असेल। युनिट नंबर 1 याच्यावरती 4 मार्काचे प्रश्न विचारले जातील। युनिट नंबर 2 वरती 4 मार्काचे प्रश्न विचारले जातील। युनिट नंबर 3 वरती 4 मार्काचे प्रश्न विचारले जातील आणि युनिट नंबर 4 वरती एकूण 8 मार्काचे प्रश्न या ठिकाणी विचारले जातील। अशी टोटल 20 मार्काची प्रश्नपत्रिका असेल। तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की F6 हा एकूण 50 मार्कांचा विषयांचा सब्जेक्ट आहे। 20 मार्क हे एक्झामला दिलेले असतात आणि 30 मार्काचे प्रॅक्टिकल्स तुम्हाला 3 प्रॅक्टिकल्स तुम्ही दिलेले आहात। असा 50 मार्काचा टोटल विषयाचा हा विषय असेल आणि याच्यापैकी 20 मार्काची परीक्षा तुम्हाला आता जून महिन्यामध्ये द्यावयाची आहे। एक साधारणतः प्रकरणा वाईज किंवा युनिट वाईज मार्कांचं डिस्ट्रीब्युशन हे अशा पद्धतीचं असेल। त्यानंतर एकूण जे काही 4 प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये विचारले जाणार आहेत त्या 4 प्रश्नांचं थोडं मी क्वेश्चन टाइप्स, त्याचे मार्क्स, पर्सेंटेज ऑफ मार्क्स आणि मार्क्स विथ ऑप्शन्स असं एक कॅल्क्युलेशन या ठिकाणी तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असेल। एकूण 4 प्रश्न असतील प्रश्नपत्रिकेमध्ये। पहिला प्रश्न पहा, ऑब्जेक्टिव्ह टाइपचा पहिला प्रश्न असेल तर एकूण 4 मार्काचा प्रश्न असेल आणि प्रत्येक प्रश्न हा 1-1 मार्कासाठी दिलेला असेल। असे 4 मार्काचे प्रश्न तुम्हाला क्वेश्चन नंबर 1 मध्ये असतील।
त्यानंतर क्वेश्चन नंबर 2 हा शॉर्ट टाईप क्वेश्चन्स असेल. त्यामध्ये एकूण 3 प्रश्न विचारले जातील आणि प्रत्येक प्रश्न हा 2 मार्काला विचारला जाईल. असा टोटल 6 मार्काचे प्रश्न प्रश्न क्रमांक 2 मध्ये विचारले जातील तुम्हाला. त्यानंतर परत शॉर्ट टाईप क्वेश्चन्स असेल. हा प्रश्न 3 मार्काला विचारला जाईल आणि एकूण 2 प्रश्नांची उत्तरं तुम्हाला त्या ठिकाणी द्यायची आहेत. म्हणजे 3 दुने 6 मार्कांसाठी प्रश्न क्रमांक 3 असेल तुमच्याकडे आणि प्रश्न क्रमांक 4 हा लॉंग आन्सर टाईप क्वेश्चन्स किंवा एसे टाईप क्वेश्चन्स त्याला म्हटलं जातं. याच्यामध्ये तुम्हाला एक प्रश्नाचं उत्तर लिहायचंय आणि तो प्रश्न 4 मार्काचा असणार आहे. असे तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह टाईप 4 मार्काचा प्रश्न, शॉर्ट टाईप म्हणजे 2 मार्काचे प्रश्न 6 मार्कांसाठी विचारले जातील 3 प्रश्न. शॉर्ट टाईप क्वेश्चन्स तुम्हाला 2 प्रश्न विचारले जातील प्रत्येकी 3 मार्कांसाठी, एकूण 6 मार्कांसाठी प्रश्न असतील. आणि शेवटचा जो काही प्रश्न 4 नंबरचा असेल तो 4 मार्कांसाठी एक प्रश्न विचारला जाईल. अशा एकूण 20 प्रश्नांचं या ठिकाणी कॅल्क्युलेशन दिलंय. ऍक्च्युअली ज्यावेळेस तुम्ही प्रश्नपत्रिका पाहाल त्यावेळेस प्रश्नपत्रिका ही एकूण 30 मार्काची तुम्हाला दिसेल. याचा अर्थ 10 मार्कांचे ऑप्शन क्वेश्चन्स तुम्हाला या ठिकाणी विचारले जातील. आता प्रश्न क्रमांक 1 मध्ये कुठल्याही पद्धतीचे ऑप्शन्स असणार नाहीत, म्हणजेच ऑर प्रश्न असणार नाही. क्वेश्चन नंबर 2 मध्ये पण कुठल्याही पद्धतीचे ऑप्शन क्वेश्चन्स असणार नाही. प्रश्न क्रमांक 3 मध्ये मात्र ऑप्शन क्वेश्चन्स असतील. म्हणजे तुम्हाला 3 प्रश्न लिहायचे, त्याच्यामध्ये मात्र तुम्हाला ऑप्शन क्वेश्चन दिसतील. त्यानंतर प्रश्न क्रमांक 4 मध्ये पण तुम्हाला ऑप्शन क्वेश्चन्स दिसतील या ठिकाणी. म्हणजे 2 प्रश्न दिले असतील, 2 प्रश्नांपैकी कोणताही एक प्रश्न तुम्हाला लिहायचा आहे. तर अशा पद्धतीने प्रत्यक्षात प्रश्नपत्रिका 30 मार्काची असेल ऑप्शन धरून, मात्र एकूण गुण त्या ठिकाणी 20 मार्क असतील. तर अशा पद्धतीने तुम्ही थोडा विचार करून परीक्षेला जर गेलात तर मला वाटतं निश्चित त्याचा फायदा तुम्हाला प्रत्यक्ष प्रश्नपत्रिका सोडवताना होईल. त्यानंतर मी एकच मिनिट घेतोय की जून 2017 ते मे 2022 पर्यंत सर्व वस्तुनिष्ठ प्रश्नांचा एक युट्यूब व्हिडिओ आपण या ठिकाणी अपलोड केलेला आहे चॅनलवरती. आणि जानेवारी 2023 पासूनचा वस्तुनिष्ठ प्रश्नांचा व्हिडिओ 1-2 दिवसांमध्ये तुम्हाला या ठिकाणी युट्यूबला अपलोड केलेला दिसेल. मी काल पण सांगितलं की F4चा पण वस्तुनिष्ठ प्रश्नांचा एक व्हिडिओ तयार होतोय, तसाच F6चा पण तयार होईल आणि तो लवकरात लवकर युट्यूबवरती अपलोड केला जाईल. एक साधारणतः ही माहिती तुम्हाला या ठिकाणी देणं अपेक्षित आहे. आता आपण आपल्या प्रत्यक्ष या ठिकाणी लेक्चरला सुरुवात करतोय. मी परत एकदा मिसेस अश्विनी पालवणकर मॅमचे या ठिकाणी परत एकदा मी स्वागत करतो आणि मॅमला विनंती करतो की आपण आपल्या या ठिकाणी लेक्चरला सुरुवात करावी. ओव्हर टू पालवणकर मॅम. मॅम आवाज येतोय माझा? अश्विनी मॅम. माझा आवाज येतोय का? हो हो येतोय आवाज. येतोय ना? येस येस. ओके चालेल सर. एकच मिनिट. सुरू करूया. हा एकच मिनिट एकच. येस मॅम प्लीज. येस. तुमचं बोलणं झाल्यानंतर सांगा, मी स्क्रीन शेअर करेल इकडनं. हो तुम्ही स्क्रीन शेअर केलं तरी चालेल, कारण तुम्ही चांगलं इंट्रोडक्शन दिलेलं आहे. नाही तुम्ही आता सांगा आपण ना थोडं. डायरेक्ट हा तुम्ही सांगा 1-2 सेकंद, आपण पुढे लगेच जाऊ. यायला सुरुवात करूया. येस येस येस. हो. आता सरांनी व्हेरी गुड इव्हनिंग टू ऑल ऑफ यू. सरांनी आता सांगितल्याप्रमाणे 20 मार्काचा तुमचा F6चा क्वेश्चन पेपर असणार आहे आणि मार्कांचं डिस्ट्रीब्युशन सरांनी आत्ताच सांगितलंय, फर्स्ट युनिट टू फोर्थ युनिट.
आणि त्याचबरोबर ऑप्शन्स कसे असणार आहेत हे पण सरांनी सांगितलं. पहिला प्रश्न हा ऑब्जेक्टिव्ह आहे, 4 मार्कांचा आहे. दुसरा प्रश्न हा शॉर्ट आन्सर क्वेश्चन आहे, तो 6 मार्कांचा आहे. त्याच्यात 3 प्रश्न असणार आहेत, 2-2 मार्काचे 3 प्रश्न. त्यानंतर तिसरा प्रश्न असणार आहे तो 6 मार्कांचाच असेल, परंतु तो 3 मार्कांचे 2 प्रश्न असतील. आणि मग चौथा प्रश्न हा 4 मार्कांचा असेल, तिथे एकच प्रश्न असेल. तिसऱ्या प्रश्नाला तुम्हाला 2 ऑप्शन्स असतील आणि चौथ्या प्रश्नाला 1 ऑप्शन असेल. या पद्धतीने असा 20 मार्कांचा तुमचा क्वेश्चन पेपर असेल. तर साधारणपणे आपण जर ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन्स बघितले तर साधारणपणे आपल्याला अशा पद्धतीचे क्वेश्चन्स दिसतात की आयडेंटिफाय द ऑड वन आउट किंवा डू ॲज डायरेक्टेड, करेक्ट द सेंटेन्स अँड रीराइट इट. त्यानंतर आयडेंटिफाय द मेथड ऑफ टीचिंग इंग्लिश, आयडेंटिफाय द टाईप, या पद्धतीचे क्वेश्चन्स आपल्याला दिसतात. तर आपण आता एक एक त्याचं एक्झाम्पल बघूया. करेक्ट द फॉलोइंग सेंटेन्सेस अँड रीराइट. सर्वांना स्क्रीन दिसतीये? येस मॅम. स्क्रीन दिसतीये? येस मॅम. मुलींना पण दिसतीये ना? येस मॅम. हा, ओके. तर करेक्ट द सेंटेन्स अँड रीराइट मध्ये the Right to Information Act suggested that every child has the right to guaranteed elementary education. आता आपल्याला याच्यावरनं लक्षात येतं की जो रेड कलर मध्ये मी जो वर्ड दाखवलेला आहे तो फक्त आपल्याला वेगळा वाटतोय या संपूर्ण वाक्यामध्ये. गॅरंटीड एलिमेंटरी एज्युकेशन म्हणजे आवश्यक असं प्राथमिक शिक्षण सर्वांना कंपल्सरी केलेलं आहे प्राथमिक शिक्षण. त्यामुळे गॅरंटीड एलिमेंटरी एज्युकेशनचा ऍक्ट कोणता साहजिकच असणार आहे तर राईट टू एज्युकेशन. राईट टू एज्युकेशन हा ऍक्ट असणार आहे. त्यामुळे आरटीईच्या अंडर गॅरंटीड एलिमेंटरी एज्युकेशन सगळ्यांना आहे. त्यामुळे इन्फॉर्मेशन ऍक्ट नसून तो कोणता ऍक्ट आहे? एज्युकेशन ऍक्ट, राईट. म्हणजे मग तो रेड कलरचा जो वर्ड आहे तो फक्त आपण बदलायचा आणि तो बदलल्यानंतर काय होतं आपल्याला करेक्ट आन्सर मिळतं. राईट टू एज्युकेशन ऍक्ट RTE suggested that every child has the right to guaranteed elementary education. त्यानंतर दुसरा क्वेश्चन आपण बघूया. इन द टीचर सेंटर्ड अप्रोच द फोकस इज ऑन लर्नर्स ऍक्टिव्हिटी. आता आपल्याला माहितीये की 2 वेगवेगळ्या प्रकारचे टीचिंग इंग्लिश मध्ये अप्रोचेस आहेत. एक म्हणजे टीचर सेंटर्ड आणि दुसरा म्हणजे लर्नर सेंटर्ड. तर त्यापैकी हा टीचर सेंटर्ड अप्रोच असेल तर साहजिकच फोकस कोणावर असणार आहे? टीचर्स बरोबर. त्यामुळे लर्नर शब्द आपण फक्त चेंज केला की मग तो सेंटेन्स करेक्ट होतो आणि तो पूर्ण सेंटेन्स आपल्याला लिहायचा आहे हे लक्षात ठेवा. करेक्ट करायचा सेंटेन्स आणि तो कम्प्लीट सेंटेन्स तिथे लिहायचा. त्यानंतर पुढचा क्वेश्चन आहे आयडेंटिफाय मेथड ऑफ टीचिंग इंग्लिश. आपल्याला माहिती आहे की वेगवेगळ्या प्रकारच्या मेथड्स आपण शिकलेलो आहोत पेडागॉजी ऑफ इंग्लिश पार्ट 1 मध्ये. जसं की ट्रान्सलेशन मेथड असेल, डायरेक्ट मेथड असेल, स्ट्रक्चरल अप्रोच आहे, कम्युनिकेटिव्ह अप्रोच आहे, ओरल अप्रोच आहे. वेगवेगळ्या प्रकारचे टीचिंग मेथड्स अप्रोचेस आपण शिकलोय. त्यातले ह्या जे वाक्यामध्ये जो अप्रोच रिफ्लेक्ट होतोय तो आपल्याला ओळखायचा आहे. पहिला आहे लर्नर बिल्ड्स ओन नॉलेज. याच्यावरनं हा कोणती मेथड आहे, कोणता अप्रोच आहे असं तुम्हाला वाटतं? लर्नर बिल्ड्स ओन नॉलेज. कोणता वाटतं? लर्नर सेंटर्ड अप्रोच. मेथड वेगवेगळ्या ट्रान्सलेशन. मेथड्स. नाही ट्रान्सलेशन नाही. कन्स्ट्रक्टिव्हिजम. बरोबर, अगदी बरोबर. कन्स्ट्रक्टिव्हिस्ट अप्रोच आहे. कन्स्ट्रक्टिव्हिस्ट अप्रोच. त्यानंतर लर्नर बिल्ड्स ओन नॉलेज म्हणजे लर्नर स्वतःचं नॉलेज स्वतःच निर्माण करतो. आपण त्याच्यावर लेसन घेतो की नाही. तर त्यामुळे हा कन्स्ट्रक्टिव्हिजम आहे. ही मेथड आहे कन्स्ट्रक्टिव्हिस्ट मेथड.
आलं लक्षात? त्यानंतर सेकंड आहे लर्नर लर्न्स द फॉरेन लँग्वेज इन द सेम वे ही लर्न्स हिज मदर टंग. Direct. इक्लेक्टिक मेथड. बघा नीट. फॉरेन लँग्वेज लर्निंगची जी पद्धत आहे लर्नरची कम्युनिकेशन अप्रोच. ती कशाशी सिमिलर आहे तर मदर टंग ज्या सिक्वेन्स मध्ये शिकतो तो त्याच सिक्वेन्स मध्ये त्या पद्धतीने तो फॉरेन लँग्वेज शिकतो मदर टंगचा वापर न करता. करेक्ट बरोबर. डायरेक्ट मेथड हे त्याचं उत्तर आहे. त्यामुळे डायरेक्ट आपण त्याच लँग्वेज मध्ये इंट्रोड्यूस करतो मुलाला. ट्रान्सलेशनची याच्यात मदत घेत नाही. त्यामुळे फॉरेन लँग्वेज इज इंट्रोड्यूस इन द सेम लँग्वेज टू द चाइल्ड. दॅट मीन्स द चाइल्ड इज शोन द ऑब्जेक्ट अँड द चाइल्ड इज सेड वी टेल द चाइल्ड दॅट दिस इज बॉटल. दिस इज बॉटल. तर याला डायरेक्ट मेथड असं म्हणतात. आपण ट्रान्सलेशनचा याच्यामध्ये वापर करत नाही. नंतर आयडेंटिफाय ऍडजेक्टिव्ह. फर्स्ट ऍडजेक्टिव्ह म्हणजे काय हे आपल्याला माहितीये, विशेषण. दिलेल्या वाक्यातलं विशेषण ओळखा. गुड स्पीकिंग डिपेंड्स अपॉन लिसनिंग. याच्यामध्ये गुड हे ऍडजेक्टिव्ह आहे. करेक्ट. गुड स्पीकिंग डिपेंड्स अपॉन लिसनिंग. गुड इज द ऍडजेक्टिव्ह. हार्डवर्क इज द वे टू सक्सेस. Hard work. Hard is the adjective. Hard work is the way to success. Then the golden memories are always cherished. Golden हे adjective आहे. करेक्ट. तर या पद्धतीने आपल्याला वाक्य लिहायचं आणि पुढे लिहायचं ऍडजेक्टिव्ह डॅश गोल्डन. या पद्धतीने आपल्याला उत्तर लिहायचं आहे. आयडेंटिफाय द टाइप ऑफ ग्रामर. आता खाली दोन एक्झाम्पल्स दिलेले आहेत. ए मध्ये प्रोनाउन, ऍडजेक्टिव्ह, ऍडव्हर्ब, प्रिपोजिशन, इंटरजेक्शन. याच्यातून कोणतं ग्रामर रिफ्लेक्ट होत आहे? वर्ड बेस्ड ग्रामर. करेक्ट. वर्ड बेस्ड ग्रामर. याचं कारण असं आहे की वर्ड्स, वेगवेगळ्या पद्धतीचे वर्ड्स याच्याबद्दलची माहिती या आपल्याला. प्रिपोजिशन म्हणजे काय? एक विशिष्ट प्रकारचे शब्द. तर म्हणून त्याला काय म्हटलंय? वर्ड बेस्ड ग्रामर. नंतर दुसरा प्रकार आहे अफर्मेटिव्ह, असर्टिव्ह, निगेटिव्ह, इंटरोगेटिव्ह आणि इम्परेटिव्ह सेंटेन्स. सेंटेन्स बेस्ड ग्रामर. एक्झाम्पल ऑफ सेंटेन्स बेस्ड ग्रामर. तर या पद्धतीचे क्वेश्चन्स तुम्हाला पेपरमध्ये येतील. 4 मार्काला 4 क्वेश्चन्स येतील. मग कधी कधी 2 करेक्ट सेंटेन्सेस येतील, 2 आयडेंटिफाय द मेथड येईल, किंवा अशा प्रकारचं कॉम्बिनेशन वेगवेगळ्या प्रकारचं डू ॲज डायरेक्टेड मध्ये तुम्हाला येतं. आणि हे 4 मार्क तुमचे हातचे असतात, ते कधीही सोडायचे नाही. नीट विचारपूर्वक ऑप्शन सिलेक्ट करायचं. आता पुढे बघूया आपण 2 मार्काचे क्वेश्चन्स, 3 मार्काचे क्वेश्चन्स आणि 4 मार्काचे क्वेश्चन्स कशा पद्धतीने येतात. तर थोडासा आधीच्या प्रश्नपत्रिकांचा पण आपण अभ्यास या ठिकाणी केलेला आहे. राईट अ शॉर्ट नोट ऑन 3 लँग्वेज फॉर्म्युला. 2 मार्क्स. इट इज फ्रॉम युनिट नंबर 1. 3 लँग्वेज फॉर्म्युला म्हणजे नेमकं काय आहे? तर सेंट्रल ऍडवायझरी बोर्ड ऑफ एज्युकेशन CABE ऍडवाइज्ड 3 लँग्वेज फॉर्म्युला इन 1956. एवढा जुन्या काळामध्ये 1956 पासून CABE 3 लँग्वेज फॉर्म्युला सुचवलेला आहे एज्युकेशन मध्ये. का सुचवलेला आहे 3 लँग्वेज फॉर्म्युला? कारण आपल्याला माहितीये की भारतामध्ये खूप भाषा आहेत. इनइक्वॅलिटी अमंग द लँग्वेजेस. So many languages are there in India, and therefore to bring unity in education, 3 language formula is advised. Education Commission modified it in 1964-66. परत 56 नंतर काय झालं तर 64-66 मध्ये कोठारी कमिशन किंवा एज्युकेशन कमिशननी या 3 लँग्वेज फॉर्म्युलाला अजून कन्फर्म केलं. आणि इंडियामधली डायव्हर्सिटी लक्षात घेता 3 लँग्वेज फॉर्म्युलाला अजून जास्त महत्व दिलेलं आहे. 3 लँग्वेज फॉर्म्युलामध्ये कोणत्या 3 भाषा येतात? तर फर्स्ट इज द मदर टंग ऑर रिजनल लँग्वेज ऑफ दॅट पर्टिक्युलर स्टेट. मदर टंग ऑर रिजनल लँग्वेज. नंतर सेकंड लँग्वेज इज ऑफिशियल लँग्वेज ऑर associate. Official language means what? The state
correspondence is done in particular language that is called as official language. That means state does all the communication in that particular language. That is called as official language or associate official language of that particular state or union. And the third one is which comes at the third place in the curriculum of school, foreign language, or any modern language. So in this way, these three languages are kept in the curriculum. So you have to say that all these three languages are kept in the curriculum of schools, and therefore three languages are given importance in the school curriculum in this way. Explain the advantages of reading skill. आता आपल्याला माहितीये हे जर आपण नीट अगदी बारकाईने बघितलं तर हे सर्व प्रश्न हे जनरल नॉलेजवर आधारित असे आहेत. तुम्ही जर नीट विचार केला, विचारपूर्वक जर या प्रश्नांची उत्तरं दिली तर हा पेपर अजिबात अवघड नाही, कारण तो पेडॅगॉजीवर अवलंबून आहे. पेडॅगॉजी म्हणजे काय, तर वेगवेगळ्या प्रकारचं आपण जे अध्यापन करणार आहोत त्या अध्यापनाशी संबंधित वेगवेगळे प्रश्न त्यांनी विचारलेले आहेत. तर रिडिंगचे अर्थातच ऍडव्हान्टेजेस काय असतात, तर रिडिंगमुळे आपल्याला कोणत्या कोणत्या गोष्टी मिळतात, नॉलेज मिळतं, इन्फॉर्मेशन मिळते, आपली व्होकॅब्युलरी वाढते, त्यानंतर आपला बेस तयार होतो. या पद्धतीचे आपण 4 मुद्दे लिहिले की आपल्याला हे 2 मार्क मिळून जातात. 2 मार्काला नेहमी 4 मुद्दे लिहायचे म्हणजे आपल्याला सगळे मार्क त्यातले मिळून जातात. To get knowledge, to get information, we do reading. We do reading to improve our vocabulary. So, from reading, our base for writing is developed. अशा प्रकारे आपण या मुद्द्यांचं स्पष्टीकरण देऊ शकतो. पुढे बघूया. तिसरा क्वेश्चन नेहमी असा येतो की what effort should a teacher take to make his students a good listener? 2 मार्काला हा क्वेश्चन येतो. तर गुड लिसनर मुलांना आपल्या करायचा आहे. प्रश्नांचा अर्थ आधी तुम्ही समजून घ्या. प्रश्न वाचल्यानंतर त्याचा अर्थ काय हे आधी आपल्याला समजायला पाहिजे की एक आपल्या विद्यार्थ्यांना गुड लिसनर बनवायचं आहे. त्यासाठी टीचर म्हणून तुम्ही कोणते एफर्ट्स घ्याल, तर टू मोटिवेट देम टू लिसन. वेगवेगळ्या प्रकारच्या आपल्याला त्यांना स्किल डेव्हलप करायचे. चांगला लिसनर होण्यासाठी काय काय आवश्यक आहे, तर त्यांनी आधी लिसनिंग केलं पाहिजे, त्यानंतर त्याला इंटरेस्ट डेव्हलप व्हायला पाहिजे, त्याला शब्द ओळखता यायला पाहिजेत, त्यानंतर त्याला योग्य रिॲक्शन देता आले पाहिजे ऐकलेल्या गोष्टींवर. या वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला त्यांना गुड लिसनर बनवायचं आहे. टू मोटिवेट देम टू लिसन. मग ऍज अ टीचर तुम्ही त्यांना मोटिवेट कसं करणार लिसनिंग करण्यासाठी, तर वेगवेगळ्या स्टोरीज त्यांना ऐकू शकतो, पोएम्स ऐकू शकतो. वन स्टुडंट विल टेल फर्स्ट द ग्रुप स्टोरी टेलिंग ऍक्टिव्हिटी वी कॅन अरेंज इन द क्लासरूम. वन स्टुडंट विल टेल फर्स्ट लाईन, then after listening that line other student will tell the another line. In this way the story is completed by the students in the classroom, and therefore this listening activity is also developed. Then in order to create interest about the topic, we can develop their listening skill, like the teacher reads the paragraph and the students listen the paragraph very carefully. एखादा पॅरेग्राफ टीचर वाचतायत आणि मुलं लक्ष देऊन ऐकतायत आणि ऐकता ऐकता टीचर एकदम वेगळंच वाक्य बोलतात, इररिलेव्हंट सेंटेन्स. मग मुलांचं जर लक्ष असेल तर मुलं लगेच सांगतात की मॅम दिस इज इररिलेव्हंट सेंटेन्स, इट इज नॉट देअर इन दी पॅसेज. सो लाईक दिस वी कॅन डेव्हलप गुड लिसनिंग स्किल्स इन देम. व्हॅल्युएबल इन्फॉर्मेशन त्याच्यातली सांगता यायला पाहिजे त्यांना. लाईट नाही. हा, आवाज म्यूट करा. कोमल, आवाज म्यूट करा. हा, व्हेरी गुड. एखादं पॅसेज किंवा पॅरेग्राफ वाचत असताना आपण जर एखादा शब्द, आपल्याकडे शब्द आधी टीचरनी वाटून दिलेले आहेत कार्डमध्ये,
आणि ते आपल्याकडे जे कार्ड आहे त्याच्यावरचा जो शब्द आहे तो जेव्हा टीचर वाचतात मोठ्याने तेव्हा आपण विशिष्ट प्रकारे हात वर करणं असेल किंवा तो शब्द मोठ्याने म्हणणं असेल किंवा टॅप द डेस्क असेल, या पद्धतीने आपण ऐकतोय, आपलं लक्ष आहे हे आपण इंडिकेट करू शकतो. टू मेक देम अलर्ट अँड अटेंटिव्ह, आपण विद्यार्थ्यांची लिसनिंग स्किल कशी अलर्ट आहे हे जर आपल्याला बघायचं असेल तर वी कॅन हॅव सो मेनी ऍक्टिव्हिटीज, लाईक वी कॅन टेल देम सम इन्स्ट्रक्शन्स अँड वी कॅन आस्क देम टू फॉलो द इन्स्ट्रक्शन्स, or we can ask them to do opposite actions. Like if we say stand up, they have to sit down. If we say jump in, then they have to jump out. If we say close the eyes, then they have to open the eyes. In this way, we can make them alert in listening skill. Then we can also ask them to listen between and beyond the words to notice the change in the pronunciation, stress, intonation, and facial expressions. तर या वेगवेगळ्या पद्धतीने आपण त्यांना गुड लिस्नर बनवू शकतो. नेक्स्ट. हाऊ टू डील विथ द पोएम ऍट द प्रायमरी स्टेज. हा 3 मार्कांसाठी येतो प्रश्न. तर पोएम प्रायमरी लेवलला कशा पद्धतीने शिकवायला पाहिजे. तर पोएम शिकवताना आपण प्रायमरी लेवलला पोएम वाचून दाखवायची आणि मग शब्दार्थ सांगायचे आणि मग धड्याखालचे प्रश्न त्यांना विचारायचे. या पद्धतीने न करता आपण सुरुवातीला वी मस्ट अंडरस्टँड व्हॉट इज द ऑब्जेक्टिव्ह ऑफ पोएम. एक शिक्षक जेव्हा शिकवत असतो तेव्हा साहजिकच आपण लेसन प्लॅन जेव्हा तयार करतो तेव्हा त्या लेसन प्लॅन मध्ये सर्वात आधी आपण काय करतो की ही पोएम आपल्याला शिकवायची आहे, मग याचा ऑब्जेक्टिव्ह काय आहे. सर्वात आधी आपण ते पाहिलं पाहिजे की वी शुड अंडरस्टँड the objective of the poem. Then we should create the atmosphere because they are very small children. They are very small kids of primary level. So we should create the atmosphere in the classroom by so many ways. You know those ways very well because you have taken practice lessons. We have to give clear instructions. We can use so many teaching material, instructional material like CDs, videos, all these things. We must recite the poem effectively. म्हणजे singing of the poem is very important. Recitation of the poem is very important at this stage. And we should show them the pictures. We should show them the screen zoom करा असं म्हणतात सर. सर स्क्रीन झूम होईल का अजून. दिसते का आता तुम्हाला. तर we can ask them small questions. We can ask them to sing the poem with us, repeat the poem after us. And the most important thing is that we should not tell the each and every meaning of the poem. पाठवला होता ना, हा एकत्र भरावा लागेल ना. Then we should avoid translation. We should avoid explanation. Okay. So in this way, we have to follow the proper guideline while teaching poem at the primary stage. याच्यात तुम्हाला काही शंका आहे का विचारा बरं. पुढे जायचं का. Is it clear? Yes, ma'am. Okay. आता एक्लिप्टिक मेथड वर एक नेहमी प्रश्न येतो. एक्लिप्टिक मेथड अँड इट्स ऍडव्हान्टेजेस. एक्लिप्टिक मेथड ही आपली सर्वांचीच लाडकी आहे कारण आपण ती वापरतो. नक्की काय आहे एक्लिप्टिक मेथड मध्ये. तर एक्लिप्टिक मेथड मध्ये कॉम्बिनेशन ऑफ ऑल द गुड पॉइंट्स ऑफ डिफरंट मेथड्स. म्हणजे थोडक्यात काय त्याच्यात भेळ आहे, सगळ्याची भेळ तयार केलेली आहे. म्हणजे थोडस डायरेक्ट मेथडचा लिसनिंग स्किल डेव्हलप करण्याचा चांगला पॉइंट आहे. त्यानंतर कम्युनिकेटिव्ह अप्रोचचा आपल्याला कॉन्व्हर्सेशन स्किल डेव्हलप करण्याचा एक वेगळा पॉइंट ऍड करतो आपण. त्यानंतर ट्रान्सलेशन मेथडचा कधी आपण ठराविक गोष्टीचं ट्रान्सलेशन करतो. तर ह्या वेगवेगळ्या पद्धतीने जी वेगवेगळ्या मेथड्सची जी भेळ आहे ते म्हणजे एक्लिप्टिक मेथड आहे. कलेक्शन ऑफ ऑल गुड पॉइंट्स ऑफ डिफरंट मेथड्स. अँड इट इज व्हॉट आर द ऍडव्हान्टेजेस. Of course, it is suitable to all types of students.
then it develops the different skills of the students like listening, speaking, reading, writing, and conversation. And it develops the understanding of the students because the students get so many experiences. Their experience, they participate in the activities. So it connects to their life experiences. There are some interactions, there are some group discussions, there are some group works, and it is very live learning. And we get the fast results, and it creates own interest. The learner is very much joyful in this type of learning. Then, what are the benefits of instructional materials? It comes for 3 parts. तर बेनिफिट्स ऑफ इन्स्ट्रक्शनल मटेरियल्स म्हटलं की इन्स्ट्रक्शनल मटेरियल आपल्या डोळ्यासमोर आधी यायला पाहिजे, म्हणजेच काय तर शैक्षणिक साहित्य. So teaching aids, instructional materials means nothing but the teaching aids. So we know that in micro teaching, we have seen Chetak Badal. In micro teaching, we have seen Chetak Badal. And at that time, we have used so many teaching aids for 5 minutes. And what is the benefit of that 5 minutes micro teaching lesson? The same is here for benefits of instructional materials. So what is the effect of instructional material? First of all, concept is cleared, the time is saved, and it avoids dullness, active participation of the learner. Then the learner himself or herself understands the topic very well, and there is a confirmation of the topic. The memory becomes strong, and we can remember it later on also. So in this way, instructional material is very helpful for learning. Next. Now we all know that new syllabus of English is there from standard 1 to 4, elementary level. Primary level syllabus, new syllabus of English. It is prescribed from standard 1. And what are the features? We know that in this new syllabus of English, there are so many features. It is child-centered. That means it is developed by keeping the child at the center. What does this mean? Keeping the child at the center means everything revolves around the child. What does the child like? What is the age of the child? Then what is the psychology of the child? What is the atmosphere, the surrounding of the child, and what are the interests of the child? Everything is surrounded by child. So all the syllabus, it revolves around the child. And it is holistic. What does it mean? Holistic म्हणजे काय? Holistic म्हणजे सर्वांग सुंदर, परिपूर्ण. होलिस्टिक म्हणजे काय? परिपूर्ण. म्हणजे तो फक्त मुलांच्या बौद्धिक क्षमतेचा विकास करत नाही, तर मानसिक क्षमतेचा सुद्धा विकास करतो. कारण त्याच्यावर पक्ष्यांशी रिलेटेड, निसर्गाशी रिलेटेड अशा काही कविता आहेत. त्याच्यामुळे त्याचा भावनिक विकास होतो, मानसिक विकास होतो. या पद्धतीने होलिस्टिक डेव्हलपमेंट या मुलाची या सिलेबस मधून होतीये. त्याचबरोबर काही ऍक्टिव्हिटीज आहेत ज्याच्यातून त्याचा शारीरिक विकास सुद्धा होताना आपल्याला दिसतो. त्याला उड्या मारायला आवडतात, त्याला नाचायला आवडतं, त्याला खेळायला आवडतं. सो ऑल दीज ऍक्टिव्हिटीज आर मेन्शन देअर इन दी syllabus. Then next is eclectic approach. Just now we have seen that eclectic approach, eclectic method means what? Combination of all the good points. So therefore eclectic method approach is there in this syllabus. Sometimes there is communicative approach, sometimes there translation, sometimes there is direct method, sometimes there is a structural approach. So in this way, various approaches are there in this syllabus. Skill-based approach. What are the different skills that are developed in the syllabus? Naturally, listening, speaking, reading, and writing. Self-learning is there by this syllabus. When we take the book at home and we can read and understand, it is self-learning. It is need-based. What are the needs of the child? Those are fulfilled in this syllabus. Age appropriate. What is the
demand of age of this child. At this age, the child's psychology is such that the child likes to be in the company of the friends. So there are so many group works, so many activities are there, and group activities, pair activities, question answers, puzzles, all these things are according to the need of the child, age appropriate. Then mother tongue is very less used. Judicial use, that means very less use of mother tongue is done. Neutral accent is taken, not British, not American, but Indian English is used in this syllabus. Neutral accent is used. And there is continuous and comprehensive evaluation. As we know, CCE is there, and you have learned CCE in all the subjects. So it's not new to you. Errors are tolerated. Even though the child makes mistakes, those are tolerated in this syllabus, because unless and until the child gets confident, used to, the child will not progress. So these are the very important features of new syllabus. Next. What effort should a teacher take for his effective presentation in the class? And this comes for 4 marks. So whenever the question comes for, जेव्हा 4 मार्कांसाठी एखादा प्रश्न येतो, इफेक्टिव्ह प्रेझेंटेशन साठी टीचर कोणकोणते वर्गात प्रयत्न करतात, म्हणजे आपलं प्रेझेंटेशन हे जास्त परिणामकारक व्हावं म्हणून टीचरने कोणते प्रयत्न केले पाहिजेत, असा याचा अर्थ आहे. तर साहजिकच आहे की आपण जेव्हा एखादं प्रेझेंटेशन देत असतो तेव्हा आपण काय तयारी केली पाहिजे. तर सगळ्यात आधी टॉपिक काय आहे हा आपण समजून घेतला पाहिजे. टॉपिक नीट समजून घेतला पाहिजे. टॉपिकशी रिलेटेड सर्व मटेरियल आपण गोळा केलं पाहिजे. वी हॅव टू कलेक्ट ऑल द इन्फॉर्मेशन. त्या टॉपिकशी रिलेटेड सगळं मटेरियल आपण कलेक्ट केलं पाहिजे. यू हॅव टू कलेक्ट इन्फॉर्मेशन रिलेटेड टू टॉपिक which we are going to present in the classroom. Then arrange the information in proper order. We have to arrange which we have to prioritize the topics. कोणते मुद्दे महत्वाचे आहेत ते सुरुवातीला, नंतर पुढचे महत्वाचे, नंतर पुढचे, अशा पद्धतीने त्याच्यात काहीतरी एक ऑर्डर आपण ठेवली पाहिजे. ऑर्गनाइज त्यांना केलं पाहिजे. Then decide the order. Then you have to use proper method to teach that particular topic. समजा पोएम असेल तर आपण कोणती मेथड वापरणार, समजा स्टोरी असेल तर आपण कोणती मेथड वापरणार, हे आपण आधी डिसाईड करणं आवश्यक आहे. यू हॅव टू प्रॅक्टिस बिफोर प्रेझेंटेशन. आता प्रेझेंटेशन करत असताना प्रॅक्टिस कशा प्रकारे केली पाहिजे, तर आपण कोणते शब्द वापरणार, कोणते प्रश्न वापरणार, कोणतं साहित्य वापरणार, मटेरियल वापरणार, ते सगळं ठरवणं म्हणजे प्रॅक्टिस करणं आहे. एक्स्ट्रा मटेरियल आपण ठेवलं पाहिजे. जर आपलं टाइम मॅनेजमेंट मध्ये आपण जर लवकर संपलं तर ते एक्स्ट्रा मटेरियल सुद्धा आपलं डेव्हलप असलं पाहिजे. लिस्ट ऑफ क्वेश्चन्स टू बी आस्क्ड मस्ट बी रेडी. व्हॉट क्वेश्चन्स कॅन यू आस्क, दॅट ऑल्सो शुड बी रेडी. अँड देअर शुड बी कॉन्फिडन्स. whenever you prepare yourself, there is a confidence in your presentation. Okay, so all these things: collect information, organize systematically, decide the order, method, practice, questions, material, and confidently present it. So these are the various points. Next, constructivist approach हा तुम्हाला वापरायचा आहे ग्रामर शिकवत असताना. जर तुम्हाला ऍडजेक्टिव्ह शिकवायला सांगितलं तर तुम्ही कन्स्ट्रक्टिव्हिस्ट अप्रोचने ऍडजेक्टिव्ह कसं शिकवाल वर्गामध्ये, असा ह्या प्रश्नाचा अर्थ आहे. प्रश्न तुम्ही नीट वाचला का? प्रश्न वाचला? लक्षात आला प्रश्न? आता याच्यामध्ये कन्स्ट्रक्टिव्हिस्ट अप्रोच बद्दल सुरुवातीला सांगायचंय आणि नंतर मग ऍडजेक्टिव्ह कसे शिकवायचं याच्याबद्दल आपल्याला सांगायचं आहे. तर कन्स्ट्रक्टिव्हिझम म्हणजे नेमकं काय आहे, तर आपण सुरुवातीलाच पाहिल्याप्रमाणे ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन मध्ये आपण पाहिलं असं एक वाक्य होतं की स्टुडंट कन्स्ट्रक्ट देअर ओन नॉलेज. मग ह्यालाच कन्स्ट्रक्टिव्हिझम असं म्हणतात. बेस्ड ऑन ऑब्झर्व. मग स्टुडंट्सकडे खूप सारं ऑलरेडी नॉलेज आहे. कशामधनं ते नॉलेज त्यांना मिळतं, तर वेगवेगळ्या ऑब्झर्वेशन्स मधून, वेगवेगळ्या पुस्तकांमधून, काही गोष्टी ऐकून,
सायंटिफिक स्टडी, एक्सपिरियन्सिंग थिंग्स, रिफ्लेक्टिंग अँड एक्सप्लोरिंग अशा अनेक घटनांमधून विद्यार्थ्यांना ऑलरेडी नॉलेज बऱ्याच गोष्टींचं असतं. कारण वेगवेगळ्या गोष्टी विचार करणं, पाहणं, निरीक्षण करणं, ऐकणं ह्या ते आधीच करत असतात. अनुभव घेणं, एनी ऍक्टिव्हिटी विच हेल्प स्टुडंट टू एक्सप्लोर द कन्सेप्ट ऑफ ऍडजेक्टिव्ह. आता एखादी छोटीशी ऍक्टिव्हिटी तुम्ही वर्गात घेऊ शकत ज्याच्यामुळे ऍडजेक्टिव्हची कन्सेप्ट त्यांना छान लक्षात येईल. तुम्ही खूप वेगवेगळ्या प्रकारचे त्यांना साहित्य त्यांना हाताळायला देऊ शकता. बघा, दिस एज ग्रुप they like to handle the things. They like to handle the things like toys are there, then dolls are there, puzzles are there. They like to handle and they like to do activity. You can ask them, you can show them these objects आणि तुम्ही हे ऑब्जेक्ट्स दाखवल्यानंतर तुम्ही त्यांना प्रश्न विचारू शकता की व्हॉट इज द कलर, व्हॉट इज द शेप. या पद्धतीचे क्वेश्चन त्यांना आपण विचारू शकतो आणि मग त्याच्यातून त्यांची ती कन्सेप्ट आपल्याला डेव्हलप करता येते. मग हे तुम्ही सिस्टमॅटिकली तुम्ही मांडायचं आहे. साधारणपणे 4 मार्काचा हा जर क्वेश्चन असेल तर 1 मार्काला कन्स्ट्रक्टिव्हिजम म्हणजे काय आणि 3 मार्काला ही ऍक्टिव्हिटी संपूर्ण तुम्ही डेव्हलप करायची आहे. तुमचा छोटासा एक तो लेसन प्लॅन असेल की what is the preparation of teacher, then what is the material teacher uses, then what are the steps by which the teacher takes the activity. Is she taking pair activity, is she taking group activity, or is she taking the individual activity? Okay, so in this way you have to sequence in sequence you have to develop this activity. तर याच्यात तुम्हाला शंका आहे का? Hello, ma'am. हा, Hello. Should we write a lesson plan directly for this as an explanation for the activity? yeah, you can write lesson plan actually here, but in very short lesson plan here you need to write. Will it contain Teen- only the activities or what? Activities, yes, mostly activities. Okay. In that assignments and homework also, yeah, just give the activity part of it. What will be the objective and what will be the activity? Only that much. In short you have to write only activities. Okay. Yeah. Ha. Thank you, ma'am. Mhm. Not complete lesson plan, but only activities here. Next. What are the sub skills of listening? आता लिस्निंग जेव्हा आपण म्हणतो, आत्ताच आपण पाहिलं लिस्निंग वरचा गुड लिस्नर कसा डेव्हलप करायचा त्याच्यावरती क्वेश्चन आपण बघितला. आता हे सब स्किल्स ऑफ लिस्निंग म्हणजे त्यातले काय काय बारकावे, लिस्निंगचे बारकावे काय काय आहेत. तर आपण लिस्निंग करतो म्हणजे नेमकं काय करतो? वेगवेगळ्या गोष्टी आपण ऐकत असतो. ऐकत असताना आपण अनेक क्रिया त्याच्यात करत असतो, नुसतं ऐकत नसतो. तर त्याच्यामध्ये आपण की आपण वेगवेगळ्या साऊंड्स मधला फरक आपल्या लक्षात येतो. त्यानंतर आपल्याला एखादा आपण कविता ऐकली की आपण ती एन्जॉय करतो. एखादी स्टोरी ऐकली की आपण त्याचं मॉरल सांगतो. त्यानंतर एखादा पॅसेज चांगला ऐकला आपण तर आपण त्याचा जिस्ट सांगतो. अशा वेगवेगळ्या प्रकारात आपण ऐकण्याच्या क्रिया करत असतो. सो टू लिसन टू टेल द meaning of the words, so as to understand and tell the meaning, so as to get the gist of the passage, so as to give information, so as to enjoy, and so as to guess the meaning. You take the notes, like dictation is there. Then you understand proper pronunciation, stress, and intonation. In case of linguistic aspect, it is also there. Then we try to understand the mood of the speaker when we listen to some person, and we enjoy it. And the stories are there, the poems are there. Then it is also for global understanding. What is global understanding? It means when you listen something, then you tell what is the topic about. General understanding of that particular passage. म्हणजेच ग्लोबल अंडरस्टँडिंग म्हणजे काय, तर संपूर्ण आउटलाईन आपण जे ऐकलंय त्याची संपूर्ण आउटलाईन सांगणे म्हणजे ग्लोबल अंडरस्टँडिंग, सार त्याचं
कशाविषयी ही माहिती आहे ते सांगा. नेक्स्ट. याच्याबद्दल कोणाला शंका नाहीये ना? इट्स व्हेरी इझी. आता पुढचा प्रश्न, एन्व्हायरमेंट ऑफ लर्निंग ऑफ इंग्लिश, याच्याबद्दल बरेचदा प्रश्न येतो. कधी बहुतेक वेळा 2 मार्कालाच तो प्रश्न आलेला आहे की विच फॅक्टर्स क्रिएट लर्निंग ऍटमॉस्फिअर फॉर इंग्लिश, विच फॅक्टर्स आर इम्पॉर्टंट टू क्रिएट लर्निंग ऍटमॉस्फिअर फॉर इंग्लिश एन्व्हायरमेंट, देन लिस्ट द फॅक्टर्स. तर लर्निंग एन्व्हायरमेंट फॉर इंग्लिश इज व्हेरी इसेन्शियल. When you teach English in the classroom, it is foreign language for them. So it is must to create learning environment for English. There should be proper environment created by teacher. There are some physical factors. There are some, emotional factors. There are some facilities, infrastructure. All the things they contribute to these learning environment for English. What are they? There are some factors related to teacher. There are some factors related to the learner. We don't say teacher, but we say facilitator nowadays, isn't it? Some factors are related to the school environment, the proper infrastructure of the school, classroom, etc. Isn't it? तर फिजिकल फॅक्टर्स मध्ये सुद्धा भौतिक सुविधा, फिजिकल फॅक्टर्स म्हणजे दुसरं काही नसून भौतिक सुविधा. तुम्ही आंतरवासितेमध्ये भौतिक सुविधांचं मॅपिंग करता की नाही, नोट डाऊन करता ना, की ह्या शाळेमध्ये या भौतिक सुविधा आहेत, पिण्याच्या पाण्याचे नळ, टाकी, वॉशरूम्स, त्यानंतर एवढ्या वर्गखोल्या, इथे प्रयोगशाळा वगैरे सगळं, त्या गोष्टींना काय म्हणायचं, भौतिक सुविधा. सो फिजिकल फॅक्टर्स लाईक क्लासरूम साईज, what is the ventilation, how many lights are there, all these contribute to learning environment, isn't it? Then very important factor is teacher student relationship. It contributes more than 90%. Even though the physical factors are not there, but if the teacher student relationship is very much strong, it gives positive impact on the learning. But there is importance of physical factors also. That means proper infrastructure should be there for learning. Proper learning material should be available in the school. Then proper sitting arrangement should be there. Ventilation should be there. Proper ground facility should be there. And related to health, all the cleaning of the school environment should be properly done. Proper discipline should be there. Proper rules should be there. And while if you go to the learner's background, then the learner, from what background the learner comes. Is he very much stable financially in his family? Then what is the educational background of the learner? All these things make impact on learning of learner. Socio-cultural environment also is there, because in some societies English is used frequently, but in some society English is not used. There is no exposure of English. So socio-cultural environment, do they give proper importance to English? Do they give proper exposure to English? So all these things matter. That's why I'm telling you that this subject is very much based on general knowledge. की लर्निंग एन्व्हायरमेंट फॉर इंग्लिश मध्ये काय काय येऊ शकतं, तर त्याचं घर येईल, त्याची शाळा येईल, त्याचा समाज येईल, सगळ्या गोष्टी अफेक्ट करत असतात इंग्लिश टीचिंगवर. आणि त्यामुळे शिक्षकाची सुद्धा महत्वाची भूमिका याच्यामध्ये आहे. The teacher facilitator should be sympathetic. The facilitator, even though the learner make mistake, the facilitator should not, give punishment or use abusive words to the child. And if he encourages the child moves ahead. So all these things should be kept in the mind.
while teaching of prose, poetry, stories, grammar, different kinds of methods should be used for different topics. So all these things create atmosphere, create environment of learning English. Do you understand this? Yes, ma'am. Do you have any doubt? आता याच्यामध्ये तुम्हाला काही शंका आहे का? एवढे सगळे मुद्दे आहेत बघा, हे आपण जनरल नॉलेजने सुद्धा सांगू शकतो, बरोबर ना? राईट. नेक्स्ट, व्हॉट डू यू नो अबाउट अ पेअर वर्क? बघा, पेअर वर्क कशी तुम्ही घेणार आहात क्लासमध्ये? तर 2-2 स्टुडंट्सची जोडी करायची आहे. यू हॅव टू मेक पेअर ऑफ 2 लर्नर्स, इजंट इट? Why do you arrange pair work in the classroom? पेअर वर्क कशासाठी आपण अरेंज करायची सांगा? ग्रुप ऍक्टिव्हिटीसाठी. नाही, पेअर वर्क म्हणजे 2-2. 2-2 स्टुडंटला उभे करून मॅम हा, कशासाठी अरेंज करायची? मुलांचे संभाषण होण्यासाठी मॅम. हा, अजून? हा, कशासाठी त्यांचे अरेंज करायची? बेसिक स्किल्स डेव्हलप होण्यासाठी. टू बरोबर. अंडरस्टँड अ पर्टिक्युलर ऍक्टिव्हिटी ऑर मोस्ट इम्पॉर्टंट थिंग Discussion helps in exchange of ideas. exchange of ideas is there, and also cooperative spirit, cooperation. है ना? Cooperation. How cooperation is there? Because in the pair, one is more good in English and the another is somewhat low, having very low capacity in English. So in this way, we can make them in the pair so that they will help each other, and they will come on the equal platform. So that's why pair work is kept and cooperative spirit is developed. The teamwork is developed. We can use the materials so that they work with each other and they discuss with each other and they come to some and they develop their skills of learning English. आता ही पेअर करत असताना सुद्धा आपल्याला एक पेअर करण्याची पण एक विशिष्ट पद्धती आहे त्या पुस्तकामध्ये दिलेल्या आहेत बघा. ही पेअर सुद्धा कशी करायची? तर मेरिट लिस्ट त्या विशिष्ट विषयामध्ये जी त्यांचे मार्क्स असतील त्याची लिस्ट तयार करायची. यू हॅव टू ब्रेक इट इन 2 हाफ्स. 2 भागामध्ये ती लिस्ट आपण विभागायची आणि एकदा एक ह्या लिस्ट मधला आणि एक त्या लिस्ट, अशी 2 मुलं आपल्याला पेअर करायची आहेत की जेणेकरून ते एकमेकांना मदत करतील. आलं लक्षात? स्टेट व्हॉट इज द इम्पॉर्टन्स ऑफ टेक्स्ट बुक इन टीचिंग इंग्लिश. 3 मार्क्स. आता टीचिंग इंग्लिश करत असताना टेक्स्टबुकचं काय महत्व आहे? तर टेक्स्टबुकचं अतिशय महत्व आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय? सेल्फ स्टडी. टेक्स्टबुकचा उपयोग हा सेल्फ स्टडी आहे. त्यानंतर वेगवेगळ्या प्रकारची कशी स्किल्स डेव्हलप होतात टेक्स्टबुकमुळे? तर व्होकॅब्युलरी, सेंटेन्स पॅटर्न्स, स्ट्रक्चर्स, वर्ड्स, रीडिंग प्रॅक्टिस, स्पीकिंग प्रॅक्टिस, various kinds of information we gather through the textbooks. Then various activities we understand through textbook, and we can do this activity at home also. So assignments also are there, and by assignments we get confirmed. We read it again at home, and then we understand, and we get the ideas get confirmed in our mind. So in this way, very important, textbooks are very important. Next. हे लक्षात राहील ना? हे सगळं जनरल नॉलेजचं आहे, तुमच्या लक्षात आलं असेल. विचारपूर्वक तुम्ही उत्तरं लिहिली तर तुम्ही सहज चांगले मार्क मिळवू शकता. डिफरन्स बिटवीन करिक्युलम अँड सिलेबस हा अगदी कॉमन क्वेश्चन येतो. हा पोर्शन तुम्हाला सेकंड इयरला सुद्धा आहे. करिक्युलम अँड सिलेबस मधला प्रामुख्याने मुख्य फरक काय आहे? तर करिक्युलम इज अ व्हास्ट subject, isn't it? Curriculum is a vast concept, and then syllabus is one part of that, isn't it? Syllabus is one part of curriculum. That means if curriculum is a big circle, syllabus is the circle included in that big circle. तर आपण DED कोर्सचा जर विचार केला
तर डीएडचा संपूर्ण कोर्स आहे त्याचा जो विशिष्ट प्रकार 2 वर्षाच्या डीएडच्या कोर्समध्ये तुम्ही काय काय करणार आहात, तर ते काय काय करणार आहात त्याचं उत्तर कशात मिळतं? करिक्युलम मध्ये. 2 वर्षाच्या काळामध्ये तुम्ही डीएडच्या कोर्समध्ये काय काय करणार ते म्हणजे करिक्युलम. आणि सिलेबस म्हणजे काय? तर आपण जे जे काय काय करणार आहोत त्याच्यात वेगवेगळे सब्जेक्ट शिकणार आहोत. त्या सब्जेक्ट मधला एक म्हणजे इंग्लिश. मग इंग्लिशच्या मध्ये तुम्ही काय काय शिकणार आहात, तर ते इंग्लिशच्या सिलेबस मध्ये दिलेलं असतं. असं तुम्ही उदाहरण लक्षात ठेवा. म्हणजे संपूर्ण डीएडचा कोर्स आणि इंग्लिशचा सिलेबस हे एकमेकांशी कसे रिलेट होतात त्याच्यावरनं तुम्हाला लक्षात येईल की करिक्युलम आणि सिलेबसचा काय संबंध आहे. Curriculum is a broader term than syllabus, isn't it? It refers to educational philosophy and all those aims of teaching that particular course. Educational philosophy, aims, objectives. आणि सिलेबस मध्ये काय असतं तर ऍक्च्युअल प्लॅन ऑफ ऍक्शन्स. म्हणजे प्रत्यक्ष तुम्ही वर्गात काय शिकणार आहात ते कुठे दिलेलं असतं? सिलेबस. Curriculum is prescriptive, while syllabus is descriptive. प्रिस्क्रिप्शन दिलेलं आहे परंतु ऍक्च्युअली काय शिकवायचं ते सिलेबस मध्ये दिले. सो इट इज डिस्क्रिप्टिव्ह. Syllabus is a part of curriculum, and next is curriculum includes all the methods, materials, then how you are going to evaluate the child, various goals, why this particular course is designed. हे सगळं कशात येतं? करिक्युलम मध्ये. कारण तो एक ब्रॉड वे आहे, वे ऑफ लुकिंग. त्यानंतर सिलेबस मध्ये काय काय येतं तर विशिष्ट विषय शिकवण्याचे काय काय उद्दिष्ट आहेत, ऑब्जेक्टिव्ह ऑफ इन्स्ट्रक्शन, what is the outline of the topic, what are the different topics that are included in the that particular subject that is given in the syllabus. Curriculum meets the needs of the student as syllabus is the content list of topics. So this is the basic difference between curriculum and syllabus. Now you have to read the notes again and again because this is somewhat very important. You have to write it properly. Next. Which benefits of lesson plan will you consider as a teacher? आता बघा लेसन प्लॅनचे बेनिफिट्स कोणते कोणते हे आपण डोळे झाकून लिहू शकतो कारण आपण पूर्ण 1 वर्ष त्याच्यावर घालवलेलं आहे. की व्हॉट आर द बेनिफिट्स? लेसन प्लॅन समोर असतो आणि लेसन प्लॅन समोर नसतो तेव्हा 2 वेगवेगळ्या गोष्टींमध्ये काय फरक असतो? तर लेसन प्लॅन जेव्हा आपण तयार करतो तेव्हा एक विशिष्ट ध्येय आपल्या डोळ्यासमोर असतं. वी डिसाइड द ऑब्जेक्टिव्ह फर्स्ट. Then as per the objective, we move forward, we plan we decide the framework. We decide the framework sequence is there. We collect the material, then we collect the information. We decide the activities, we decide the method, and we decide the time management, isn't it? Arrangement of time. And therefore it becomes very smooth, it works smooth and it becomes effective. तर ह्याच्यात तुम्हाला शंका आहे का काही? हे अगदी म्हणजे तुम्ही जनरल नॉलेजने याचं उत्तर लिहू शकता. हे जरी मी पॉइंट्स दिले असले तरी तुम्ही याचं एक एक वाक्य 2-2 वाक्य, आता हे 3 मार्काला आहे की नाही, मग यातले कोणते 6 पॉइंट्स तुम्ही डेव्हलप करून लिहू शकता. आता उदाहरण द्यायचं झालं तर टू चेक नॉलेज, ओन नॉलेज, प्रोनाउन्सिएशन, रूल्स ऑफ ग्रामर, कंटेंट. तर लेसन प्लॅनमुळे काय होतं, आपल्याला आपलं नॉलेज जे आहे आपण डेव्हलप करतो. फॉर एक्झाम्पल we take out the difficult words from the lesson, then we refer the dictionary, we understand correct pronunciation of those words, आपण त्याचं प्रोनाउन्सिएशन शिकून घेतो. रूल्स, ग्रामरचे काय काय पार्ट्स आहेत त्या लेसन पार्ट मध्ये, वी अंडरस्टँड द रूल्स ऑफ ग्रामर. मग कंटेंट काय आहे त्याच्याशी संबंधित आपण इन्फॉर्मेशन लर्न करतो. सो इन दिस वे वी डेव्हलप आवर ओन नॉलेज. अशा पद्धतीने एक एक पॉइंट आपण एक्सप्लेन करायचं. नेक्स्ट.
हा ब्रीफ इन्फॉर्मेशन लिहायची, बरोबर आहे. कारण 3च मार्काला आहे ना. एक दोन 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 वाक्य प्रत्येक मुद्द्याची लिहिली तरी चालते. डायरेक्ट मेथडचे मेरिट्स आणि दोन डिमेरिट्स. वाक्य मॅम तरी चालेल ना मॅम? हो हो, 2-2 वाक्य. आता त्यांनी शब्दांची लिमिट ठेवलेली आहे ना, 120 ते 160 ना, ओके 3 मार्काला. साधारण तेवढं तुमचं व्हायला पाहिजे, इजंट इट? ओके. डायरेक्ट मेथड म्हणजे काय? तर आपल्याला माहिती की डायरेक्ट मेथड म्हणजे आताच आपण पाहिलं ना, की वी शो देम द ऑब्जेक्ट अँड वी इंट्रोड्यूस द ऑब्जेक्ट विथ द सेम लँग्वेज. वी डोंट यूज ट्रान्सलेशन. So that is the direct method. Here, direct bond is formed between the word and the object and the meaning. So there is no, interference of any other things. There is direct bond formed in between the word and the meaning. So therefore, it is called as direct method. Why it is called as natural? Because we learn our mother tongue in the same natural way. Isn't it? आपण आपली मातृभाषा कशी शिकतो? तर आपण ऐकून ऐकून शिकतो, हो की नाही? आपण ऐकून शिकतो, पाहतो, ऑब्झर्वेशन करतो. सतत आपल्या कानावर आपल्या आई वडिलांचे शब्द, घरातल्या व्यक्तींचे शब्द पडत असतात. त्याच्यातून आपण हळू लगेचच आपण भाषा बोलायला शिकतो. अगदी त्याच पद्धतीने ऐकणे आणि बोलणे याला सर्वात आधी जास्त महत्व दिलं जातं. म्हणून त्याला काय म्हणायचं? नॅचरल वे ऑफ लर्निंग इंग्लिश. म्हणून मदर टंगची सुरुवात कशी होते? खूप वेळा ऐकतो आपण, मग बोलायला लागतो. म्हणून लिसनिंग फर्स्ट, देन स्पीकिंग, देन रीडिंग अँड रायटिंग. So it is the natural way of learning language. We learn our mother tongue in the same way, isn't it? And there is no translation. There is fluency. The importance is given to fluency. Then the fluency is developed because there is no interference of translation. There is no interference of mother tongue. कोणत्याही बाबतीत आपण मदर टंगचा वापरच करत नाही, मातृभाषेचा वापरच करत नाही. त्यामुळे फ्लुएन्सी डेव्हलप होते, इंटरेस्ट डेव्हलप होते, कारण त्याच्यात वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज असतात, वेगवेगळं आपण मटेरियल वापरतो. जास्तीत जास्त मटेरियल हे डायरेक्ट मेथडमध्ये वापरलं जातं. आणि म्हणून हे सगळे त्याचे काय आहेत? फायदे आहेत, मेरिट्स आहेत. आपल्या लक्षात. मग डिमेरिट्स काय आहेत? तर लिसनिंग स्पीकिंगला जास्त महत्व दिलं जातं, रीडिंग रायटिंगला कमी महत्व दिलं जातं. फ्लुएंट टीचर्सची अवेलेबिलिटी नाहीये, एन्व्हायरमेंट नाहीये, मटेरियल्स नाहीये. हे सगळे त्याच्या अर्थातच काय आहेत? डिमेरिट्स आहेत किंवा ड्रॉबॅक्स. नेक्स्ट. हाऊ विल यू डेव्हलप रीडिंग स्किल ऑफ युअर स्टुडंट्स? हे बघा, मी तुम्हाला आधीच सांगितलं की अतिशय जनरल नॉलेजवर आधारित असा हा तुम्ही आन्सर पेपर देऊ शकता. तुम्ही पुस्तकाचं वाचन केलेलं आहे आणि मग तुम्ही व्यवस्थित विचारपूर्वक उत्तरं लिहिली, तुम्ही सहज पास होऊ शकता. रीडिंग स्किल डेव्हलप करण्यासाठी 1ली ते 5वीच्या मुलांचं रीडिंग स्किल तुम्हाला डेव्हलप करायचं आहे. तर तुम्ही कोणकोणत्या गोष्टींचा वापर कराल? इतकी सोपी गोष्ट आहे की तुम्ही हे प्रत्यक्षात वापर केलेलाच आहे. मग आपण काय काय करणार आहे? इंटरेस्ट त्यांना डेव्हलप व्हावा म्हणून त्यांच्या वयोगटानुसार कोणकोणत्या ऍक्टिव्हिटी घेणार? तर पिक्चर रिडिंग, स्टोरी टेलिंग, फ्लॅश कार्ड्स दाखवायचे त्यांना, त्याच्यावर आधारित स्टोरी सांगायची. त्यानंतर रीडिंग अलाउड, मोठ्याने वाचून घ्यायचं, संपूर्ण वर्गाचं मोठ्याने वाचून घ्यायचं. त्यानंतर इंडिव्हिज्युअल वाचून घ्यायचं, इंडिपेंडेंटली, इन ग्रुप. वी टेक द रीडिंग ऑफ द students. We read a story, we read a poem, then we read a joke, isn't it? Then we can use punctuation marks. We give proper guidance related to pronunciation, stress, intonation. Then we read silently also. We can ask them some question. We can ask them to draw a figure, flow chart, or we can ask them to write the essence or gist of the given story or passage. We read for pleasure, we acquire information, then we read between the line, beyond the line,
we read and arrange the in proper sequence. We read and tell the gist of the passage. Then we try to improve vocabulary. We read and tell the meaning of the words. So all these things extensively, intensively, in both ways we read. And we read to increase our eye span. We read to enrich our vocabulary. म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीने आपण मुलांचं रिडिंग डेव्हलप करू शकतो. आपण पॉपकॉर्न रिडिंग घेऊ शकतो, त्यांचे उच्चार समजून घेऊ शकतो, प्रोनाउन्सिएशन त्याला महत्व देतो. त्यानंतर वी आस्क देम टू रीड विथ प्रॉपर पॉझेस, पंक्च्युएशन मार्क्स, इजंट इट? वी आस्क देम टू रीड विथ प्रॉपर इंटोनेशन एक्सेट्रा. ओके, खूप सोपे क्वेश्चन्स आहेत आणि ते नीट विचारपूर्वक अनेक ऍक्टिव्हिटीज आहेत बघा. 4 मार्काला तुम्ही कोणत्याही एक 4 ऍक्टिव्हिटीज व्यवस्थित जर एक्सप्लेन ह्याच्यातल्या केल्या तर तुम्हाला 4 मार्क हे मिळून जातात. पण याच्यात थोडंसं तुम्हाला डिटेल एक्सप्लेन करावं लागेल. यूज ऑफ पंक्च्युएशन मार्क्स हा जर मुद्दा असेल तर तुम्हाला तो व्यवस्थित एक्सप्लेन करावा लागेल की वी आस्क देम टू. नाही, असं काही नाही. 160 पेक्षा जास्त शब्द लिहिले तर काही फरक पडत नाही. फक्त तुम्ही मुद्देसूद लिहायला पाहिजे. काय होतं, 2 मार्काला सुद्धा मुलं ना पानभर लिहितात. मग तो वेळ जातो, एनर्जी जाते, मुख्य म्हणजे वेळ जातो. तर इथे तुम्ही नीट लक्ष द्या. 2 मार्काला 4च मुद्दे लिहा. 3 मार्काला व्यवस्थित मुद्देसूद तुम्हाला लिहिता आलं पाहिजे. 4 मार्काला सुद्धा मुद्देसूदच लिहिता आलं पाहिजे. एखादा तुम्ही फ्लो चार्ट काढला तर त्याचा एक वेगळा इम्पॅक्ट एक्झामिनरवर सुद्धा होऊ शकतो. मुद्द्यांना प्रॉपर हायलाइट करायचं, अंडरलाईन करायचं, असं सुद्धा तुम्ही वेगवेगळे प्रकार करू शकता की जेणेकरून तुम्ही इम्पॅक्ट योग्य आन्सरचा निर्माण करा. ओके, नेक्स्ट. only 4 points, not more than that. Half mark. For 2 marks, only half mark, 4 points. What is extensive and what is intensive? तर एक्सटेन्सिव्ह रीडिंग म्हणजे काय, तर यू रीड फॉर प्लेजर, यू रीड फॉर एन्जॉयमेंट, दॅट इज एक्सटेन्सिव्ह रीडिंग. You read extensively, that means you read a lot. When you go in your friend's house and then if you see the books, suppose you like to read some autobiographies, and if you see that in your friend's house there are so many autobiographies, so you become very happy. You sit there, then you read the autobiography of APJ Abdul Kalam, then you read the autobiography of such types of various types of the writers. So this is called as extensive. You read extensive lot. म्हणजे तुम्हाला जो टॉपिक आवडतो तो टॉपिकचं तुम्ही नुसतं वाचत सुटता आणि तुम्ही खूप वाचता एक्सटेन्सिव्हली. दॅट इज कॉल्ड एज एक्सटेन्सिव्ह रिडिंग. आणि इंटेन्सिव्ह रिडिंग म्हणजे काय, तर यू रीड इन डीप टू गेट अ डीप नॉलेज अबाउट दॅट टॉपिक. डीपली यू रीड. ओके, दॅट इज कॉल्ड एज इंटेन्सिव्ह रिडिंग. हा खूप मुख्य फरक आहे एक्सटेन्सिव्ह आणि इंटेन्सिव्ह मधला. एक्सटेन्सिव्ह रिडिंग मध्ये तुम्ही सिलेबसच्या बाहेरचं खूप वाचता, आवडीने वाचता आणि तुम्ही भरपूर वाचता. त्याच्यामुळे तुमची व्होकॅब्युलरी डेव्हलप होते. यू गेट एनरिच्ड युअर व्होकॅब्युलरी अँड यू गेट लॉट ऑफ नॉलेज, डेव्हलप युअर सेल्फ ॲज अ गुड रीडर. पण इंटेन्सिव्ह रिडिंग मध्ये काय होतं की तुम्ही विशिष्ट स्पेसिफिक इन्फॉर्मेशन मिळवण्यासाठी तुम्ही रिडिंग करता. म्हणजे जसं की धड्याखालची प्रश्नांची उत्तरं लिहायची आहेत तर तुम्ही ते करता, वाचता, त्याला म्हणतात इंटेन्सिव्ह रिडिंग. विशिष्ट ग्रामर पार्टचं उत्तर शोधण्यासाठी दॅट इज कॉल्ड एज इंटेन्सिव्ह रिडिंग. सो दॅट इज द मेन डिफरन्स. यू अंडरस्टँड दिस? नेक्स्ट. करेक्ट, संदर्भ पुस्तक. व्हेरी गुड. नेक्स्ट, सॉफ्ट स्किल्स पण आपण आता बघूया. सॉफ्ट स्किल्सचा प्रश्न जो आहे तो बघूया सर. आधीचा मला वाटतं 18वा आहे ना सॉफ्ट स्किल्सचा क्वेश्चन. सॉफ्ट स्किल्सचा येस. सॉफ्ट स्किल्स म्हणजे काय,
Naturally we have so many mannerisms that is called as soft skills. That means whenever we go in the society, आपण जेव्हा घरात असतो तेव्हा वेगळे वागतो, जेव्हा बाहेर जातो तेव्हा वेगळे वागतो, तर those are called as soft skills. Actually, everywhere you should use those soft skills, even though you are in the house or outside the house. For effective communications, the teacher need to learn all these soft skills. How you should have your communication effective? There are various soft skills. You should learn those soft skills. Like, for example, body language is there, eye contact, movement of hands, various kinds of gestures, and a proper way of presenting yourself. Facial expressions are there. Then various postures are there. Certain values, listening to others, not interrupting others, or thinking positively, teamwork, good manners, all these things are called as soft skills. So, use of proper tone, volume, clarity, it makes your presentation effective. It makes your what you can say teaching very effective. So these are the effective communication. For effective communication with the students, all these points are important. You should have proper facial expressions. You should not maintain a very blank face while teaching, There should be some energy, there should be some enthusiasm, and it must be shown by your face. Unless and until there is a live experience, live give and take, and a live, sharing in the classroom, the students will not get any interest. So that is very important to have all these soft skills. Critical thinking, problem solving, how to deal the problems of the students. You should think critically. You should think empathetically. You should sympathy. You should show towards the students, and therefore all these things are important. Now you understand what are soft skills? I hope. Yes, ma'am. मराठीत पण कोणाला काही शंका नाही ना? समजते का? दोन्ही भाषा मी वापरते. हो मॅडम. हा, चालेल. पुढे. Next. State the different types of reading. What are the various types of? बघा इथे परत एक्सटेन्सिव्ह आलंय, इंटेन्सिव्ह आले, आत्ताच आपण सांगितलं. हो की नाही? लाऊड रिडिंग आहे, सायलेंट रिडिंग आहे. लाऊड रिडिंग म्हणजे मोठ्याने वाचणे. You read loudly and develop the skill. So reading loudly is also one of the important skills. By reading loudly, what are the different skills that you develop in yourself? Like you understand what is the correct pronunciation of the words, you understand proper stress of the words, stressing the sentence, you understand proper intonation patterns, what sentence should be spoken in which way, then what are the different pauses that should be taken, punctuation marks, all these things are important in loud reading. Then silent reading, you read silently. When you read silently in your mind, the mind becomes active. Even though you are reading silently, the mind is active. Why mind is active? Because the mind is working on the text which you are reading. The mind is decoding the matter. The symbols are decoded. The meaning, words are read. Meaning is understood. What is the meaning of this word? What is the difference between these two words? All these things are understood when you read silently. Naturally, the speed is more. You get a lot of information because there is no disturbance of reading loud. You go on reading silently, the speed is more, you get more information, interest is developed, and you understand it better. Now, extensive reading, we have seen interest, pleasure, and intensive reading. It is specific. You have
the specific objective for intensive reading. You read for that only. It is a short test and you read it in the classroom, you focus on the particular topic, particular grammar or some question, and then you go on reading. Which techniques you will use for teaching English? Explain any two with examples. आपल्याला माहितीये की इंग्लिश टीचिंगचे वेगवेगळे टेक्निक्स आहेत. जसं की वेगवेगळे टेक्निक्स आपण वर्गात वापरले पाहिजेत इंग्लिश शिकवताना. व्हॉट आर द टेक्निक्स वी शुड यूज वाईल टीचिंग इंग्लिश इन द क्लासरूम? It may be role play, it may be use of CDs, it may be reading various types of reading, then the teachers' activities, the learners' activities like games, puzzles, all these things. So these are the techniques which are used in the classroom actually. And through these techniques, the teacher moves ahead, the teacher tries to develop the skills of the learner. And in actually classroom, these techniques are used. So there is a participation of students and it becomes more interactive, it becomes more effective, and we understand our mistakes and we go on improving ourselves. Okay, next. Direct bond between thought and expression, isn't it? We know students think. डायरेक्ट मेथडचा सर्वात महत्वाचा काय फायदा असेल तर स्टुडंट्स थिंक इन इंग्लिश. बघा, ट्रान्सलेशन मेथडचा जो ड्रॉबॅक आहे तो डायरेक्ट मेथडचा काय आहे? बेनिफिट आहे. ट्रान्सलेशन मेथडमुळे काय होतं, आपण फक्त ट्रान्सलेशन करत बसतो, आपल्या कानावर जास्त इंग्लिश पडत नाही, त्यामुळे आपण मदर टंग मध्ये विचार करतो आणि त्याचं ट्रान्सलेशन करून इंग्लिश मध्ये बोलतो. परंतु डायरेक्ट मेथड मध्ये काय होतं, डायरेक्ट मदर टंगचा काही वापर होतच नाही, त्यामुळे डायरेक्टली स्टुडंट्स थिंक देन कॉन्व्हर्स अँड डिस्कस इन इंग्लिश. हा त्यातला मुख्य फरक आहे. मग अर्थातच प्रिन्सिपल्स काय काय असतील तर नो यूज ऑफ मदर टंग, ओरल ट्रेनिंग म्हणजे लिसनिंग स्पीकिंग स्किलवर जास्त भर दिला जातो. त्यानंतर व्हेरियस टाइप्स ऑफ सेंटेन्सेस आर expressed by the teacher, so there is a clear idea what is the thought actually. Sentences are given importance. Then various learning materials, teaching materials are used. Emphasis is given on the vocabulary. Then pronunciation is developed, fluency is developed, and grammar is taught not as per the rules, but grammar is taught in the actual life, how to use the grammar, that is inductively grammar is taught. So these are the important points. बघा, डायरेक्ट मेथडचे प्रिन्सिपल्स काय आहेत तर डायरेक्ट मेथड मध्ये काय करतो आपण, डायरेक्ट इंग्लिश मध्येच आपण मुलांशी बोलत असतो. तिथे कुठेही आपण मदर टंगचा वापर करत नाही. मग वेगवेगळ्या वस्तू दाखवून आपण त्यांच्या दिस इज बॉटल ऐकण्याची क्रिया झाली. देन आस्क देम टू रिपीट दिस इज बॉटल किंवा दॅट इज बॉटल, या पद्धतीने त्यांना बोलायला लावणं. मग वेगवेगळ्या वस्तू हाताळायला देणं, वेगवेगळे चित्र दाखवणं, याच्यातून आपण त्यांची कन्सेप्ट डेव्हलप करतो आणि व्होकॅब्युलरी डेव्हलप करतो. सो सिच्युएशन्स आहे, तिथे सिच्युएशन आहे, स्ट्रक्चरला महत्व दिलं, त्या स्ट्रक्चरल अप्रोचला महत्व दिलं जातं. त्यानंतर प्रोनाउन्सिएशनला महत्व दिलं जातं, मुलांना बोलण्याची संधी दिली जाते. आणि ग्रामर कशा पद्धतीने शिकवतात तर फक्त रूल नाही शिकवत, तर ग्रामर ऍक्च्युअल लाईफ मध्ये कसं वापरायचं त्याचे एक्झाम्पल्स त्यांना दिले जातात. सो दिस इज व्हॉट इज डायरेक्ट मेथड. नेक्स्ट, इन्स्ट्रक्शनल मटेरियलचे टाइप्स. हा प्रश्न हमखास म्हणजे बरेचदा येतो, त्यामुळे हे एक तुम्ही करूनच ठेवा, कारण इन्स्ट्रक्शनल मटेरियल म्हणले की अतिशय वास्ट कन्सेप्ट आहे. प्रामुख्याने आपण पुढच्या पेजवर बघूया. सगळ्यांना दिसते?
हो मॅम. हा सर नेक्स्ट. आता इथे हे थोडस बारीक केलंय फॉन्ट मी, कारण ते सगळं एका पेज मध्ये बसायला पाहिजे म्हणून. हा तर प्रिंट आणि नॉन प्रिंट असे बेसिक त्याचे प्रामुख्याने दोन प्रकार पडतात बरं का. प्रिंट मटेरियल आणि नॉन प्रिंट मटेरियल. तर अर्थातच प्रिंट मटेरियल मध्ये सगळे टेक्स्ट बुक्स जे छापील साहित्य आपण म्हणतो ते सगळं येणार प्रिंट मटेरियल मध्ये. जसं की टेक्स्ट बुक आहे, न्यूजपेपर आहे, वेगवेगळ्या बुक्स असतील, रेफरन्स मटेरियल आहे, मॅगझिन्स असतील, आर्टिकल्स असतील, सगळं जे प्रिंट आहे ते सगळं प्रिंट मध्ये. आता नॉन प्रिंट मध्ये मात्र परत तीन भाग येतात. एक म्हणजे ऑडिओ, दुसरा व्हिज्युअल आणि ऑडिओ व्हिज्युअल असे तीन भाग नॉन प्रिंट मध्ये दिसून येतात. ऑडिओ मध्ये काय काय आहे तर टेप रेकॉर्डर, सीडी प्लेअर वगैरे वगैरे, मोबाईल्स एक्सेट्रा. व्हिज्युअल मध्ये काय चार्ट्स, मॅप्स, ग्राफ्स, स्लाइड्स, पोस्टर्स, प्लॅनल बोर्ड्स, फ्लॅश कार्ड्स वगैरे, ऍक्च्युअल मॉडेल्स. आणि ऑडिओ व्हिज्युअल मध्ये मात्र हे सगळे प्रकार येतात, जसं की व्हिडिओ आहे, सीडीज, डीव्हीडीज, युट्यूब्स, वेबसाइट्स, टेलिव्हिजन. ऑल टाइप्स ऑफ ऑडिओ व्हिज्युअल मटेरियल्स कम्स अंडर दिस पार्ट. तर हे तुम्हाला साधारण तुम्ही असं डायग्राम काढला किंवा वेगवेगळ्या पद्धतीने तुम्ही हे तुमची क्रिएटिव्हिटी वापरून हे जर एखादी फिगर तयार केली, फ्लोचार्ट तयार केला तरी सुद्धा चालू शकतो. आणि मग हे वेगवेगळे प्रकार म्हणजे काय आहेत, नॉन प्रिंट म्हणजे काय, हाँ एक्सप्लेन, हाँ एक्सप्लेन थोड़ा सा करना पड़ेगा इसको, है ना. प्रिंट मटेरियल में सब ये एग्जाम्पल्स है ना, ऐसा हम लिख सकते हैं. वी रीड द न्यूज पेपर्स, वी कैन रीड रेफरेंस बुक्स, वी कैन रीड मैगजीन्स, है ना. Encyclopedia, dictionary, all comes under print material, isn't it? Then in non-print, there are three types of non-print material: audio, visual, and audiovisual. What are the audio materials? Audio materials are the materials which can be used for giving the students the opportunity to listen English, isn't it? So students listen to English and they understand English properly and learn English. Then for visual materials, the students observe those materials, they read those materials and understand the concept. For example, poster. On poster, yeah, correct, Group Shravya. On poster, they see some figure, picture, and they understand it. For example, garden. We can show them the garden picture and describe the garden in this way. Then in audio visual material, we can show them the nursery rhymes, for the practice of singing the nursery rhymes in this way and ask them to do actions, isn't it? Next. So, क्वेश्चन वर गेल्या वाटतं सर. नाही, हा झालेला आहे मला वाटतं मॅडम. कोणता आहे क्वेश्चन? याच्यानंतर ती स्लाइड आहे ऑडिओ व्हिज्युअल नंतर. हो हो. तर त्याच्यानंतर कोणता क्वेश्चन आहे तो नीट दिसत नाहीये. सब स्किल्स तुम्हाला दिसत नाही का? नाही, क्वेश्चन 23. हा एक मिनिट. हा राईट. तर अरेंजिंग द क्लासरूम. बघा, अरेंजिंग द क्लासरूम म्हणजे काय, तर क्लासरूम अरेंजमेंट ती सुद्धा खूप महत्वाची आहे. क्लासरूम अरेंजमेंट म्हणजे काय आणि क्लासरूम अरेंजमेंट करताना काय काय गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत, विच प्रिकॉशन्स यू विल टेक while arranging the classroom. Classroom arrangement म्हणजे काय, the students sit on the bench, the students sit on the rows, in the rows they sit on the benches and they look at the blackboard, they observe the blackboard, they write copy from the blackboard, they listen to the teacher when they are sitting in the classroom. All this is called as classroom arrangement. तर मुलं बसलेली असतात, students sit on the bench, the
there are rows in the classroom. The students observe the blackboard. When they are sitting in the classroom, they copy something from the blackboard. So all these things are classroom arrangement. We can change the classroom arrangement as per the requirement, as per the activity. क्लासरूम अरेंजमेंट करत असताना काय काळजी घेतली पाहिजे, विच प्रिकॉशन शुड वी टेक वाईल अरेंजिंग द क्लास. तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे संपूर्ण वर्ग हा शिक्षकाला एका नजरेमध्ये दिसला पाहिजे. सो क्लासरूम शुड बी इझिली, the teacher must be able to observe each and every student while standing in front, while standing in the classroom. Observe the students. The classroom must be easily accessible. म्हणजे सहज येता जाता आलं पाहिजे, easily accessible. The teacher should see the door, who is coming inside, who is going outside. See the door properly. The students should move very easily in the classroom. There should be easily accessible. Teacher's presentation should be properly observed by the student. Then classroom material should also easily available. आता ह्या सगळ्या बारीक बारीक गोष्टी आहेत, ह्या सगळ्या आपण आंतरवासिकेमध्ये शिकलो आहोत. Teacher must be easily monitor the work also. The teacher must go and see what is the child doing actually. Is the child doing the activity properly or not? So monitoring should be easily done. The child's behavior should be observed properly. Okay. Then the next question is sub-skills of speaking. जसं आपण लिसनिंगचे सब स्किल्स बघितले, तसेच हे काय आहेत, स्पीकिंगचे सब स्किल्स आहेत. सब स्किल्स ऑफ स्पीकिंग मध्ये काय काय अपेक्षित आहे, तर जसं आपण लिसनिंगशी संबंधित सब स्किल्स बघितले की आपण ऐकतो म्हणजे नेमकं काय करतो. तर वी लिसन टू एन्जॉय, वी लिसन टू टेल द आउटलाईन, वी लिसन टू टेल द आन्सर. तसंच स्पीकिंगचं आहे. आपण स्पीकिंगशी संबंधित वेगवेगळे मुद्दे काय काय सांगू शकतो. तर स्पीकिंग चांगलं कसं होतं, जर प्रोनाउन्सिएशन चांगलं असेल, तर ग्रामर चांगलं असेल, प्रॉपर फ्लुएन्सी असेल, प्रॉपर पॉझेस असतील, प्रॉपर स्ट्रेस असेल, प्रॉपर ऑर्गनायझेशन असेल, तर स्पीकिंग चांगलं होतं. म्हणून हे सगळे जे सब स्किल्स आहेत, ते स्पीकिंगचे सब स्किल्स आपल्याला वेगवेगळ्या प्रकाराने डेव्हलप करायचं आहे. तर 4 मार्काचा हा क्वेश्चन आहे. कोणतेही याच्यात 4 मुद्दे तुम्ही लिहायचे आहेत आणि त्या 4 मुद्द्यांचं सविस्तर स्पष्टीकरण इथे अपेक्षित आहे. डिटेल एक्सप्लेनेशन शुड बी देअर. फॉर एक्झाम्पल प्रोनाउन्सिएशन. हाऊ विल यू डेव्हलप प्रोनाउन्सिएशन of the child, isn't it? Yes, correct. Tongue twister. The teacher can use so many activities for developing proper pronunciation of the word. The teacher can use tongue twister. The teacher can ask them to repeat the word, drilling of the words again and again, isn't it? So many things are. Pronunciation म्हणजेच काय, उच्चार. मुलाचे उच्चार डेव्हलप होण्यासाठी आपण ऍज अ टीचर, कारण ते एक स्पीकिंगचं सब स्किल आहे प्रोनाउन्सिएशन, मग ते डेव्हलप करण्यासाठी तुम्ही काय करणार, तर वेगवेगळ्या कविता घेणार, त्या म्हणून घेणार, शब्द म्हणून घेणार, अगेन अँड अगेन ड्रिलिंग, रिपीटिंग. ग्रामर त्यांचं चांगलं करून घेऊ शकतो. मग ग्रामर चांगलं करून घेण्यासाठी आपण काय करायचं, तर ग्रामरचे वेगवेगळे रूल्स शिकवायचे त्यांना. वी कॅन टेल देम द रूल्स ऑफ ग्रामर. फ्लुएन्सी चांगली असली पाहिजे. To develop fluency, we can ask them to do practice. There should be continuous flow. So by practice, they can develop their fluency. Pauses. We should give them the long speech, and we should ask them to give proper pauses in that speech. Then stress can be developed. We can teach them the types of stress. How to develop the stress. How to develop intonation, falling intonation, rising intonation, etc. There should be proper
what we can say, organization of the content. While speaking, there should be proper flow, proper logical order, sequence should be there in your speech. Then only the other person will understand what you are trying to say. So proper organization should be there in your speech. Next. तर क्वेश्चन वरती गेल्यावर हा सो लिसनिंग डेव्हलप करण्यासाठी which activities will you take in the classroom? Because this is also one of the general knowledge question. Which activities will you take to develop listening skill? Like Simon says, listen and act. Simon says, sit down. Simon says, stand up. Simon says, run in a circle, like this. Then read the story, tell the summary, read the paragraph, identify irrelevant sentence, read the paragraph, and find a word. Okay, it's very easy. आता 4 मार्कांसाठी या 4 मुद्द्यांमध्ये तुम्हाला डिटेल एक्सप्लेन करावं लागेल. 4 मुद्दे साधारण एक पॅरेग्राफ तुम्हाला एक्सप्लेन करावे लागेल. आता रीड द स्टोरी अँड राईट अ समरी असं जेव्हा तुम्ही म्हणता तेव्हा लिसनिंग स्किल हे डेव्हलप तुम्हाला करायचं आहे. तर इथे तुम्हाला एक एक्झाम्पल द्यावं लागेल. द टीचर टेल्स द स्टोरी ऑफ अ पिजन अँड अन ant in the classroom. The students listen carefully. Then the teacher tells the students to write the message or to tell the message of the story. Then the students tell the message of the story. झालं, listening skill develop झालं, isn't it? So in this way, you have to write small points in detail. So you get the proper marks. Next, various methods of teaching reading skill. रीडिंगचे वेगवेगळ्या मेथड्स कोणत्या आहेत? रीडिंगची पहिली मेथड म्हणजे काय आहे? तर ती म्हणजे फोनिक मेथड. फोनिक मेथड मध्ये काय होतं? तर साऊंड आणि लेटरचं असोसिएशन होतं. फॉर एक्झाम्पल, लेटर इज के. लेटर इज के. किंग. किंग म्हणजे लेटर आणि साऊंड. लेटर कोणता आहे? के. आणि साऊंड कोणता आहे? क. या दोघांचं जेव्हा असोसिएशन होतं म्हणजे मुलाला त्याचा उच्चार समजतो, प्रोनाउन्सिएशन समजतं आणि मग तिथे त्याची स्पीकिंग स्किल त्याचं डेव्हलप व्हायला सुरुवात होते. फोनिक मेथड. ओके. लुक अँड से मेथड म्हणजे जसा शब्द आहे तसा वाचायचा. लुक अँड से द वर्ड. याच्यात सुद्धा काय होतं? वर्ड, साऊंड आणि मिनिंग याच्यामध्ये असोसिएशन डेव्हलप होतं. म्हणजे आपल्या डोळ्यासमोर समजा सेंटेन्स एक शब्द जर समजा आपल्या डोळ्यासमोर पिक्चर हा शब्द जर असेल तर तो पिक्चर शब्द पाहायचा आणि तो म्हणायचा. दॅट इज कॉल्ड ॲज लुक अँड से मेथड. सेंटेन्स मेथड. सेंटेन्स मेथडमध्ये सेंटेन्सेस रीडिंगची प्रॅक्टिस केली जाते. वेगवेगळ्या प्रकारचे सेंटेन्सेस मुलांच्या डोळ्यासमोर ठेवून त्याचं रीडिंग कसं करायचं ते शिकवलं जातं. सो इन सेंटेन्स मेथड द स्टुडंट्स रीड ऍक्च्युअली द सेंटेन्सेस वर्ड बाय वर्ड. So various sentence tricks can be used. PPT can be used for teaching method. Story method. Sight words. So stories can also be read for this story method. Stories are read, and when we read the stories, interest is developed in learning of English. So story method is also very effective. Next. This is very important question. Difference between structural and functional grammar. So structural grammar means the
grammar which focus on the structure of the grammar. And functional grammar is nothing but grammar which focus on the function of the grammar. For example, if it is a noun, then the various kinds of, rules, types of noun, they are given importance in structural grammar. For example, proper noun is there. Then what is proper noun? Definition of proper noun is there. All these rules, regulations, all these, they come under the structural grammar. What is the structure? What is the actual rules, regulations, construction? That comes under structural grammar. And then what is functional grammar, which focus on the function of that word. For example, if it is a noun, then how will you use proper noun in a sentence? How will you use abstract noun in a sentence? That is called a functional grammar. Okay, so it deals with the communication in real life situations. Then it lays more emphasis or importance is given to various types of social situations. Okay, what is social situation? Means the child and the teacher is speaking in the classroom. Then the child is speaking to his friend. The child is speaking to his mother in the house. Social situations. Then we have to pay attention how the language is used in functional grammar. And in functional grammar, the meaning is more important. Okay, so here the focus is on the structure and here focus is on the function, actual use of the language or grammar. So this basic difference, you keep it in mind and then you try to memorize all these points. Okay, next. Planning and importance of yearly planning. Correct. So what is planning? Planning is you decide firstly you decide the aims and objective, then you decide the time limit, then you follow certain framework, and you plan to get effective teaching learning of English. So what is there in year planning? What do you think? What is there in year planning? Is the year plan is done for the month? In the beginning of the academic year. Beginning of the academic year. So what is taken into consideration? The whole year, working days of the whole year, then number of holidays, then number of instructional activity days. Yes, total year. Instructional days, non-instructional days, evaluation, examination days, then cultural activities and co-curricular activities, extracurricular activities, all these things comes under yearly planning. So it gives justice to all types of topics, all types of activities, then all types of units also. And throughout the year, the curriculum is divided in across the months. Okay, and the methods are allotted across the months. Then evaluation procedure is allotted to each type of unit and activities are allotted in each month. So in this way, all the year plan is done. It saves time. Yes, it saves time, it saves energy. Next. Next.
Let's see the next question. So you understand planning, isn't it? Next. Sir, next question, please. Sir. Activity-based learning. Huh? Merits of activity-based learning. It's also an important question. It is the question of method. Question on actual method. So what is activity-based learning? Students are actually involved in the teaching learning process that is called as activity-based learning. Students are engaged in the activities one after the other, one after the other. They are continuously engrossed, engaged in the activities which are based on the particular objective. There is some objective, and by keeping before the mind this objective, various activities are planned, and then through these activities, the objective is accomplished. So the students do the activity, they learn and they enjoy. The learning situation is created. They use various kinds of instructional materials and they learn on their own. Okay. So they learn many skills. They enjoy it. They learn them on their own. They become independent learner. Their memory is improved. So all these are merits. Next. Next question. Shall we see the next question? Yes. Material development, stages and steps. It comes for 3 marks. Okay. तर एखादं विशिष्ट मटेरियल डेव्हलप करण्यासाठी त्याच्या पायऱ्या काय आहेत, काय काय केलं पाहिजे एखादं साहित्य तयार करत असताना, टीचिंग एड तयार करत असताना. व्हॉट आर द स्टेजेस अँड स्टेप्स? फर्स्टली यू शुड डू प्रायर स्टडी, detailed study of the topic, isn't it? We should first of all analyze whether the existing material is there or not. What are the, what is the thoughts of other teachers? Then we should select the material. Then we should collect all the information related to that material. For example, words, their spellings, the pictures, all these things we should collect. Then we should do pilot work. We should actually use it, make it and use it in the classroom. And then we take the review of the experts. Then we again do some changes and then make it final. It may be some chart, it may be some video, any type of material. We should develop in proper stages. Next, loud reading. लाऊड रीडिंग कसं डेव्हलप करायचं, तर हे सगळे रीडिंग क्लब, रीडिंग कॉम्पिटिशन, मॉडेल रीडिंग, डेमॉन्स्ट्रेशन, स्टोरी रीडिंग, पोएम रीडिंग, बुक रीडिंग, न्यूजपेपर रीडिंग, जोक रीडिंग, वर्ड सर्च गेम्स. एखादं कागद देऊन आपल्याला त्यांना सांगता येतं की हे शब्द शोधा. पझल्स देऊ शकतो. वेगवेगळ्या पद्धतीने आपण त्यांचं लाऊड रीडिंग डेव्हलप करू शकतो. नेक्स्ट, इन्स्ट्रक्शनल मटेरियल डेव्हलप करण्यासाठी आपल्याला आता पुढचा क्वेश्चन घेतलाय आपण. व्हॉट आर द डिफरंट इश्यूज ऑफ टीचिंग लर्निंग इंग्लिश? आपल्या पहिल्या लेसन मधला पहिल्या युनिट मधला हा क्वेश्चन आहे. इंग्लिश शिकत असताना महाराष्ट्रात व्हॉट आर द डिफरंट इश्यूज? महाराष्ट्रात कोणते कोणते इश्यूज आहेत? तर इंग्लिश शिकवण्याची एक युनिफॉर्म पॉलिसी नाही, लॅक ऑफ कॉम्पिटंट टीचर, लॅक ऑफ एक्सपर्ट टीचर्स,
The teachers don't use proper methods. The teacher don't use proper teaching aids. There is a lack of use of teaching aids, lack of knowledge of aims and of कशासाठी इंग्लिश शिकवायचं याचं पूर्ण नॉलेजच शिक्षकांना नसतं. What is the aim? What is the objective? Then sometimes there are large classrooms. So much strength is there in the classroom. So many students are there. How to handle these students? How to use proper techniques? It is not known to the teachers. Lack of guidance is there, and multilingualism. Naturally, so many languages are there, and that's why it becomes difficult for the teachers to teach English in Maharashtra. Which activities to develop communication skill? ही सुद्धा एक जनरल नॉलेजचा वरचा सुद्धा आणि खालचा सुद्धा तुम्ही नीट लक्षपूर्वक जर पाहिलं तर जनरल नॉलेजवर आधारित हे क्वेश्चन्स आहेत. म्हणून आपण या पद्धतीने कम्युनिकेशन स्किल डेव्हलप करायचं आहे. वी शुड डेव्हलप द कम्युनिकेशन स्किल and we can ask them to have conversation, tell the story, report on something, comment on something. You should convey your thoughts. You should reflect on certain incidents, certain speech. You should greet each other. You should request. You should compliment each other. You should describe. You must be able to describe a situation. So all these activities develop your communication skill. Next. I think so, sir. The slide before this. हीच का मॅम? नाही, याच्या आधीची काहीच आहे मला वाटतं. This is the one, 32 question number. हा, this is the one, ना? हा. Well, it is the same one, instructional material, है ना? Yes. Okay. A communicative approach, it is the same one. Questions same आहेत. So here we come at the end of the lecture now. Do you have any doubts, students? Do you have any doubts? So we have done all the types of questions which mostly come in the question paper, isn't it? And we have understood the concept also. Okay. We have understood the main concepts. Try to clear the doubts. No, definition is not compulsory to write every time, isn't it? No way. कोणाला काही शंका असतील तर तुम्ही मॅमला विचारू शकता. For 4 marks, it is good to write definition. है ना? 4 marks definition, if you write, it makes good impact in the exams, isn't it? पण आता तुम्हाला ऍक्टिव्हिटीज विचारल्या असतील तर तुम्ही डेफिनेशन लिहिण्यात वेळ घालू नका, isn't it? Try to understand the question, understand it properly, and then you write the answer. Okay. अजून कोणाला शंका आहे? डाउट्स नसतील तर आपण संपूया. 9 वाजले. Lot of time you have been engaged. कोणाला काही शंका असेल तर विचारू शकता तुम्ही. या नाहीये मला वाटतं शंका. ठीक आहे. विद्यार्थी मित्रांनो, खरं पाहता आपण 7ला चालू केले, जवळजवळ 9 वाजत आलेले आहेत. जवळजवळ 2 तास मॅम या ठिकाणी आपल्या समोर F6च्या संदर्भात आपलं मत व्यक्त करतायत. खरं पाहता
पुढच्या महिन्यामध्ये जे पेपर्स तुमचे चालू होणार आहेत त्या दृष्टिकोनातून अतिशय महत्वाचं मार्गदर्शन या ठिकाणी मॅमने आपल्याला केलेलं आहे आणि याचा निश्चित फायदा तुम्हाला येत्या परीक्षेमध्ये होईल अशी मला खात्री वाटते. आणि मॅमला आपण सर्वांच्या वतीने या ठिकाणी त्यांना थँक्यू म्हणूया की रिअली सी डिड अ गुड जॉब हिअर कमिंग हिअर अँड telling the details about F6 and how you should get the good marks in coming exam. तुमच्यापैकी कोणाला एखाद्याला बोलायचं का? मला वाटतं तुमच्यापैकी कुणीतरी एखाद्याने मॅमचे थँक्यू करावं अशी माझी इच्छा आहे. नो नीड सर. नाही 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 नाही, बोलू द्या मुलांना. आहे का कुणी तुमच्यापैकी एखादा? हो सर. एक मिनिट, तुमचा व्हिडिओ तुम्ही ऑन कराल का? सॉरी सर, बता नहीं सकती हूँ फेस, बट थैंक यू सो हाँ। मच मैम, येस. बहुत अच्छा समझाए हो आपने आज. और सर कल आपने भी F4 का बहुत अच्छे से समझा दिए थे. जो भी डाउट थे वो सब हम लोग के क्लियर हो गए. मेरे तो हो गए, इसलिए थैंक यू सो मच दोनों को. ओके ओके. एनीवन? आणखी कोणाला काय बोलायचंय? Yes, sir. तुमचा फक्त व्हिडिओ ऑन कराल का मॅम? Sorry, sir. It will be a bit difficult to put on the video. There is work going on, sir. ठीक आहे ठीक आहे. Good evening, ma'am. Actually, it was really helpful. The points mentioned, how to write the answer, how much we have to clarify for what, how many marks, how many points should be included, how much in detail we have to write the answer. Flowcharts should be involved, where it should not be. It was like to the point. It has cleared most of the difficulties to write the paper. I would like to thank you so much for all this help. Thank you, ma'am. ठीक आहे मॅम, तुम्हाला काय सांगायचं आणखी? नाही सर, चालेल. ठीक आहे. फर्स्ट इयरचे दोन्ही लेक्चर झालेले आहेत. F4 पण झालंय काल आणि F6 पण झालेला आहे. तुम्हाला या संदर्भात जर काही सांगायचं असेल, कमेंट्स करायचे असेल तर आज हा संध्याकाळी व्हिडिओ 10 वाजेपर्यंत तुम्हाला युट्यूबला अपलोड केलेला असेल. अँड जस्ट यू कॅन वॉच इट व्हेरी व्हेरी केअरफुली अँड इफ यू रिक्वायर सम मोर इन्फॉर्मेशन लेट अस नो हॅव्हिंग सम कमेंट्स ऑन इट. त्याच्यावरती काही कमेंट्स टाका सो दॅट मॅम आणि मी त्या प्रश्नांची तुम्हाला उत्तर देण्याचा निश्चित प्रयत्न करू. फक्त हे लिहिताना एवढं सांगायचं की ह्या प्रश्नाचं उत्तर मला डिटेल्समध्ये पाहिजे होतं किंवा एखादा ऑब्जेक्टिव्ह असेल, तुम्हाला एखाद्या प्रश्नाचं उत्तर येत नसेल, आयदर इट माइट बी F6 और F4. F6चा व्हिडिओ पाहताना F6च्या संदर्भात सांगा आणि F4चा व्हिडिओ सांगताना F4च्या व्हिडिओच्या संदर्भात तुम्ही तुमच्या कमेंट्स या ठिकाणी मांडू शकता. ओके, सो थँक्यू वन्स अगेन मॅम कमिंग हिअर अँड having your really golden time with us, and really it will be helpful for our students for the coming exams and hope they will get the good marks in coming exam. Thank you so much, and thank you all the guys coming here. Thank you so much, sir. Sir, can you please share Thank you, the sir. link of the YouTube channel? Yes, I'm showing the हा. channel name. Just you can take a photo of it. Okay. Because everything will be available from first year F4, F6 and as well as the second year S4 and S6. You will get all kinds of videos there. Okay, sir. Thank you, sir. Yes. Do we have a session tomorrow also on any subject? Yeah, it will be about S4 only, second year. Okay, sir. And day after Thank you. tomorrow there will be S4. Sorry, S6. Okay, sir. Chalo, thank you all of you. Good night. Thank you, And sir. Thank all you, the sir. best. Okay. All the Good night. best Thank you for the so much. coming. Bye bye, students. All the best. Thank you, ma'am. Thank you, ma'am. Thank you, ma'am. Thank you, ma'am.